एजेकिएल अध्याय 37 1 से 14 त्याचं 1 ते 14 पर्यंत. पहला वचन मैं पढ़ूंगी, दूसरा आप पढ़ेंगे. पहिलं वचन मी वाचतो, दुसरं तुम्ही वाचा. ऐसा करके 13 तक पढ़ेंगे आणि असं करून आपण 13 पर्यंत वाचू और 14वां वचन सब लोग मिलकर पढ़ेंगे. आणि 14 वचन आपण सर्वजण मिळून एक वाचू. काम करेंगे, 14 तक नहीं 28 तक पढ़ लेंगे. आणि आपण पुन्हा 28 पर्यंत वाचू 27 वचन तक पढ़ेंगे, 28 वचन मिलकर पढ़ेंगे. आणि 27 वचन मिळून वाचू आणि 27 वचनापर्यंत आपण वाचू आणि 28 वचन आपण मिळून वाचू. निकाला सबने? निकालो. आणि काटा सगळ्यांनी अध्याय एजेकिएल एजेकिएल 37 अध्याय 37 एजेकिएल 37 एजेकिएल अध्याय 37. निकालो, कोई बात नहीं, टाइम ले लो. निकालो. निकाला? काढलं सगळ्यांनी अध्याय. हाँ, और खड़े हो जाएंगे. आपण सर्वजण उभे राहू. खड़े होकर प्रभु का वचन पढ़ेंगे. जिन्होंने बाइबल नहीं लाया वो बाजू वाले का बाइबल पढ़ सकते हैं. आणि उभे राहून आपण प्रभूचं वचन वाचू आणि ज्यांनी बायबल आणलं त्यांनी शेजाऱ्याचं बायबल बघू शकता. सूखी हड्डियों की तराई. यहोवा की शक्ति मुझ पर हुई और यह मुझ में अपना आत्मा संवार कर बाहर ले गया और मुझे तराई के बीच खड़ा कर दिया. वह तराई हड्डियों से भरी हुई थी. तब उसने त्याने मला त्यांच्यामधून जोर करून फिरवले तेव्हा पहा, त्या खोऱ्यांच्या जमिनीवर पुष्कळ अगदी होत्या, त्या अति शुष्क होत्या. तब उसने मुझसे कहा, हे मनुष्य की संतान, क्या ये हड्डियां जी सकती है? मैंने कहा, हे परमेश्वर यहोवा, तू ही जानता है. तेव्हा तो मला म्हणाला, ह्या अग्निविषयी संदेश त्यांना मग शुष्क असतील न परमेश्वरचे वचन ऐका. परमेश्वर यहोवा तुम हड्डियों से यूं कहता है, देखो मैं आप तुम में सांस समाऊंगा और तुम जी उठोगी. मी तुम्हाला स्नायू घालीन, तुमच्यावर मांस चढवीन, तुम्हाला त्वचेने आच्छादीन, तुमच्यावर श्वास घालीन, म्हणजे तुम्ही सजीव व्हाल आणि तुम्हाला समजेल की मी परमेश्वर आहे. इस आज्ञा के अनुसार मैं भविष्यवाणी करने लगा और मैं भविष्यवाणी कर ही रहा था कि एक आहट आई और भूइंडोल हुआ और वे हड्डियां इकट्ठी होकर हड्डी से हड्डी जुड़ गई. मग मी पाहिलं तर तेव्हा स्नायू आले, मांस चढले, त्वचेने त्यांना आच्छादले, पण त्यांचा श्वास नाही होता. तब उसने मुझसे कहा, हे मनुष्य की संतान, सास से भविष्यवाणी कर. सास से भविष्यवाणी करके कहे कि हे सास, परमेश्वर यहोवा यूं कहता है, चारों दिशाओं से आकर इन घात की वे वो में समा जा कि ये जी उठे. मला आज्ञा झाल्याप्रमाणे मी संदेश दिला, तेव्हा त्यांचा श्वास घेऊन ते सजीव झाले व अतिशय मोठे सैन्य आपल्या पायावर उभे राहिले. फिर उसने मुझसे कहा, हे मनुष्य की संतान, ये हड्डियां इस्राएल के सारे घराने की उपमा है. ये कहते हैं, हमारी हड्डियां सूख गई, हमारी आशा जाती रही, हम पूरी रीति से कट चुके हैं. म्हणून संदेश देऊन त्यांना सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांना, पहा मी तुमच्या कबरा उघडेल, तुम्हाला आपल्या कबरांतून बाहेर काढून इस्रायल देशात आणीन. इसलिए जब मैं तुम्हारे कब्रें खोलूं और तुमको उनसे निकालूं, तब हे मेरी प्रजा के लोगों, तो तुम जान लोगे कि मैं यहोवा हूँ. मी तुमच्या महिमाचा आत्मा घालीन, तुम्ही सजीव व्हाल, मी तुम्हाला तुमच्या देशात बसवीन. तेव्हा मी परमेश्वर हे बोललो, मी तसे केले आहे, हे तुम्हाला समजेल असे परमेश्वर बोलले. यहूदा इस्राएल का एक राज्य. फिर यहोवा का यह वचन मेरे पास पहुंचा, मानवपुत्रातून लाकडाचा एक ढाल निघून त्यावर हा यहूदा व त्याचे सोबती इस्रायल वंशज यांचा असेल निजी. लाकडाचा दुसरा ढाल घेऊन त्यावर हा योसेफाचा म्हणजे इस्रायल व त्याचे सोबती सर्व इस्रायल घराणे याचा ढाल असेल निजी. फिर उन लकड़ियों को एक दूसरे से जोड़कर एक ही कर ले और वे तेरे हाथ में एक ही लकड़ी बन जाए. मग या टप्प्याचा अर्थ काय हे आम्हाला तू सांगशील ना, असे तुझे बांधव मला म्हणतील. तब उनसे कहना, परमेश्वर यहोवा यूं कहता है, देखो मैं यूसुफ की लकड़ी को जो अब्रेम के हाथ में है और इस्राएल के जो गोत्र संगी है उनको लेकर यहूदा की लकड़ी से जोड़ उनके साथ एक ही लकड़ी कर दूंगा और वे दोनों मेरे हाथ में एक ही लकड़ी बनेगी. मग या टप्प्यावर तुझी शिलके तू त्यांच्या डोळ्यांसमोर आपल्या हाती. तब तू उनके लोगों से कहे, परमेश्वर यहोवा यूं कहता है, देखो मैं इस्राएलियों को उन जातियों में से लेकर जिनमें वे चले गए चारों ओर इकट्ठा करूंगा और उनके निज देश में पहुंचाऊंगा. मी या देशात इस्रायलच्या पर्वतावर त्यांचे एक राष्ट्र बनवेन, त्या सर्वांमध्ये एकच राजा राज्य करेन. ती यापुढे दोन निराळी राष्ट्रे राहणार नाही, यापुढे ती विभक्त होऊन त्यांची दोन राज्य होणार नाही. वे फिर अपनी मूर्तें, घिनौने कामों और अपने किसी प्रकार के पाप के द्वारा अपने आप को अशुद्ध न करेंगे, परंतु उनको उन सब बस्तियों से जहाँ वे पाप करते थे निकाल कर शुद्ध करूंगा और वे मेरी प्रजा होंगे, मैं उनका परमेश्वर होऊंगा. माझा सेवक दावीद
अपने दास याकूब को दिया था, और जिसमें मैं तुम्हारे पुरखा रहते थे, उसी में से वे और उनके बेटे पोते सदा बसे रहेंगे। आणि मी त्यांच्याबरोबर शांततेचा करार करीन, तो करार सर्वकाळचा होईल। मी त्यांना बसवीन, त्यांची संख्या वाढवीन आणि सर्वकाळ राहीन, असे माझे भविष्यवक्ता त्यांच्याकडे सांगतील। मेरे निवास का तंबू उनके ऊपर बना रहेगा, मैं उनका परमेश्वर हूँगा, वो मेरी प्रजा होंगे। 28 वचन मिलकर पढ़ेंगे। जब मेरा पवित्र स्थान उनके बीच में सदा के लिए रहेगा, तब सब जातियाँ जान लेंगी कि मैं यहोवा इस्राएल का पवित्र करने वाला हूँ। आमीन। आओ प्रार्थना। पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आती हूँ, वचन की सेवा को आपके हाथों में देती हूँ। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है, इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते हैं वही पालन करने के लिए तो सहायता करना, दया रखना। वचन का ताबा आपके हाथों में दिया है, वचन ध्यान से सुनने के लिए तो कृपा प्रदान करना। हर एक जन प्रभु, हर एक जन को तूने भविष्यवक्ता चुना है, इसलिए भविष्यवाणी करने के लिए मदद करना, यीशु के नाम से आमीन। हम बैठ जाएंगे, आपण खाली बसणार। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। हालेलुया। प्रियो, एजेकिएल की अध्याय एक प्रभु के दास एजेकिएल ने लिखा है। आणि प्रियांनो, एजेकिएल हा अध्याय जो देवाचा दास आहे त्या एजेकिएलने दिलेला आहे। एजेकिएल की पत्री थोड़ी समझने के लिए हार्ड है, आणि एजेकिएलचा हा जो अध्याय समजण्यासाठी थोडासा कठीण आहे, लेकिन फिर भी परंतु तरी सुद्धा हाँ, इसमें बहुत सारी ऐसी बातें हैं जो परमेश्वर हमें उत्साहित करता है, हमें सिखाता है। तरी सुद्धा याच्यामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्याबद्दल देव आपल्याला उत्साहित करतो, आपल्याला शिकवतो। तो ये जो एजेकिएल जो अध्याय है, आणि एजेकिएल हा जो अध्याय आहे, इसमें आज जो हमने 37 पढ़ा, आणि आज जो आपण 37 अध्याय वाचला, उसमें बंदीवास यानी जो गुलामी में फंसे हुए हैं, मरे हुए लोग हैं, उनके ऊपर ये बताया गया है कि वो हमारा परमेश्वर पुनर्स्थापना करने वाला, जहाँ कुछ नहीं वहाँ पर फिर से खड़ा करने वाला ऐसा परमेश्वर है। आणि या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की जे लोक बंदीवासामध्ये फसलेले आहेत, जखडलेले आहेत, तुरुंगवासात आहेत, त्यांच्यासाठी हा अध्याय आहे। तर आपला देव या अध्यायाद्वारे सांगतो की आपला देव पुनर्स्थापना करणारा, पुन्हा उभं करणारा, पुनर्निर्माण करणारा देव आहे। तिथं सर्व काही नष्ट झालेले, खराब झालेले, तिथं देव पुन्हा उभं करणार आहे। तो ये यहाँ खास यहाँ बताया गया है, आणि हे विशेष करून इथे सांगितलेलं आहे, हमारे परमेश्वर पर भरोसा रखेंगे तो हमारा आशा कभी भी निराशा नहीं होगी। आणि आपण जर आपल्या देवावरती भरोसा ठेवला, विश्वास ठेवला, आपल्या आशेची कधी निराशा होणार और नाही। हमारे परमेश्वर के लिए दी एंड नहीं है, आणि आपल्या देवासाठी कधी शेवट नाहीये। हाँ, जहाँ कुछ नहीं हो सकता आणि जिथं काहीच होऊ शकत वहाँ नाही, सब कुछ प्रभु कर सकता है। आणि देव तिथं सर्व काही करू शकतो। ये अध्याय यहाँ बताता है। आणि हा अध्याय इथे सांगतो। तो आज हम इसी अध्याय के विषय पर ये 7 दिन हम क्या करने वाले हैं, प्रेयर करने वाले। लेकिन आज हम सबसे पहले देखने वाले भविष्यवाणी के बारे में। आणि 7 दिवस आपण या अध्यायावरती वाचून त्याच्यावरती प्रार्थना करणार आहोत, परंतु आज आपण भविष्यवाणीबद्दल पाहणार आहोत। तो अभी पहला वचन हम पढ़ेंगे। पहिलं वचन आपण वाचू। परमेश्वराचा वरद हस्त माझ्यावर आला आणि त्याने परमेश्वराच्या आत्म्याला स्फूर्ती होऊन त्याने मला उचलले व खोऱ्यात नेऊन ठेवले, तेथे अस्थिच अस्ति होते। हाँ, अभी हम यहाँ जो देखते हैं कि परमेश्वर की शक्ति उसके ऊपर आए। शक्ति, तो परमेश्वर का आत्मा एक शक्ति है। आपण इथं बघतो की देवाचा वरद हस्त म्हणजे देवाची शक्ती त्याच्यावरती आहे, तर परमेश्वराचा देवाचा आत्मा ही एक शक्ती आहे। बाइबल हमें बताता है कि यीशु ने कहा मेरा जाना बहुत जरूरी है, आणि बायबल आपल्याला सांगते की प्रभू यीशु म्हटलं की माझं जाणं फार गरजेचं आहे। मैं नहीं जाऊंगा तो परमेश्वर का आत्मा नहीं आएगा। आणि मी जर गेलो तर देवाचा आत्मा येणार नाही। मैं जाऊंगा, मी जाईन, पिता से विनती करूंगा। मी त्याकडे विनंती करीन। आप इस अध्याय को यूहन्ना अध्याय 14 में पढ़ सकते हैं। आणि तुम्ही हे वचन यूहन्ना अध्याय 14 मध्ये वाचू शकता। 14, 15, 16 इन तीनों अध्यायों में पवित्र आत्मा के बारे में बताया गया है। आणि यूहन्ना अध्याय 14, 15, 16 या तिन्ही अध्यायामध्ये पवित्र आत्म्याबद्दल सांगितलेलं तीन आहे। अध्याय यीशु मसीह ने पवित्र आत्मा पर जोर दिया है। आणि या तिन्ही अध्यायामध्ये प्रभू येशूने पवित्र आत्म्यावरती जोर दिलेला आहे। कहता है मैं जाऊंगा और पिता से विनती करूंगा कि हमारे लिए, मतलब तुम्हारे लिए, मेरे लिए पवित्र आत्मा भेजे। आणि प्रभू येशू म्हणतो की मी पित्याकडे जाईन आणि तुमच्यासाठी विनंती करेन की तुमच्यासाठी पवित्र आत्म्याला पाठवावं। तो मेरा जाना जरूरी है। तर माझं जाणं फार गरजेचं आहे। तो यीशु को मालूम है कि हम सब निर्बल हैं, तर प्रभू येशूला माहिती आहे की आपण सर्वजण निर्बळ आहोत, कमजोर है। कमजोर आहोत। इसीलिए जब तक यीशु है, म्हणून जोपर्यंत प्रभू येशू आहे हम बलवान हैं। आपण बलवान आहोत। लेकिन यीशु चला जाएगा, परंतु प्रभू येशू गेला, उसके शिष्य वापस निर्बल हो जाएंगे। आणि त्याचे शिष्य पुन्हा कमजोर होतील। इसलिए जो निर्बल होता है उसे क्या दिया जाता है? आणि म्हणून जो कमजोर असतो त्याला काय दिलं जातं? हाँ, वो तो फाइनल आपने बोल दिया, लेकिन अभी सोचो हॉस्पिटल में कोई बोलने वाला जब कमजोरी बढ़ते, मतलब जब कमजोरी बढ़ते तो क्या देते हैं? सलाइन, यानी शक्ति। सलाइन क्या देता है? उस व्यक्ति को शक्ति देता है।
आणि कुणी जो व्यक्ती कमजोर असतो त्या दवाखान्यात सलाईन चढवतात का, कारण की सलाईन त्या व्यक्तीला शक्ती ताकद तो देते. जब वो सलाइन आता है, आणि ज्यावेळेस सलाईन चढवली जाते हाँ, तो पूरी लेने के बाद 1, 2, कभी कभी 3 दिन का लिया जाता है, आणि 1, 2, 3 अशा सलाईन घेतले तब उसके अंदर शक्ति आती है. त्यावेळेस त्याच्यामध्ये ताकद फिर वो येते. जो ऐसा मला कापते मी आता पडेल आणि तो माणूस वो जो ऐसा काप रहा रहता है वो कहता है कि अभी गिर जाऊंगा. मग तो पडतो का? फिर वो गिरता है क्या? आता डॉक्टर मला बरं वाटते, अभी मुझे अच्छा लग रहा आता है. मी कापत नाही, माझ्या अंगात कापत नाही, अभी मेरे हाथ पे नहीं काप रहे. आता मला जरा चांगलं वाटते, चक्कर येत नाही मला, अभी मुझे चक्कर नहीं आ रही, मुझे आता अच्छा लग रहा मला है. चांगलं दिसते. अभी मुझे अच्छा दिख भी रहा है तुम्हाला कळालं की शक्ती दिली जाते. और उससे शक्ति दी जाती है. तसंच येशूला माहित आहे आपण निर्बल आहोत, वैसे ही प्रभु यीशु को मालूम है कि हम निर्बल है, म्हणून आपण पडू शकतो, इसलिए हम गिर सकते हैं, हरवू शकतो, हम घूम सकते हैं, नाश होऊ शकतो. नाश हो सकते हैं. म्हणून देवाने, येशू ख्रिस्ताने देवाची शक्ती दिली. इसीलिए परमेश्वर ने, प्रभु यीशु मसीह ने उसकी शक्ति हमें दे दी. पवित्र आत्मा देव आहे, खरी गोष्ट आहे, पण ती देवाची शक्ती आहे. तो पवित्र आत्मा ये दर्शाता है कि परमेश्वर है, ये सच बात है, परंतु पवित्र आत्मा परमेश्वर की शक्ति, उसकी ताकत है. आपला देव त्रिएक परमेश्वर आहे, और हमारा परमेश्वर त्रिएक परमेश्वर है. पुत्र पवित्र आत्मा, और पिता, पुत्र, पवित्र आत्मा, हे सत्य आहे. और ये सत्य है. जो परमेश्वर ज्याला याहवे म्हणतात, और जो परमेश्वर जिसको यहोवा कहते हैं, हा, तो देव आहे. वो परमेश्वर है. त्याचा पुत्र येशू तोही देव आहे. और उसका पुत्र प्रभु यीशु मसीह वो भी परमेश्वर है. पवित्र आत्मा सुद्धा देव आहे. और पवित्र आत्मा भी परमेश्वर है. ते तिघही देव आहे आणि तिघही एक आहे. वो तीनों भी परमेश्वर है और तीनों भी एक हैं. माहिती पडलं? जसं आपल्यामध्ये 3 रचना आहे, जैसे हमारे अंदर 3 रचना है, म्हणजे मी 3 वनिता आहे का, तो मैं 3 वनिता हो गया, 3 मेघा आहे का, और ये 3 मेघा है 3 क्या? तुळशी आहे का, 3 तुलसी है 3 क्या? प्रिस्किला आहे का, 3 प्रिस्किल्ला है क्या? तुम्ही 3 आहात का? और आप 3 हो क्या? नाही ना. तर आपली रचना 3 भागात केलेली आहे. एक आहे शरीर, प्राण आणि आत्मा. हमारी जो रचना है वो 3 भागों में की गई है, शरीर, प्राण, आत्मा. लेकिन हमारा शरीर दिखता है, आपलं शरीर दिसतं, पण प्राण आणि आत्मा नहीं दिसत. पण त्याचा अनुभव अपन घेतो. कसा अनुभव घेतो हम? कैसे मालूम पड़ता है कि हमारे अंदर शरीर में, इसी शरीर में प्राण और आत्मा है? उसका भाग मैं आपको बताती हूँ. हम हिल, देखो मैं चल रही हूँ, आप चल रहे, देख रहे हैं, इधर उधर देख रहे हैं, आपकी पलक झपक रही है. इससे आपको मालूम पड़ता है आपके अंदर प्राण है. तुमचे डोळे फडफडतात, हात हलतो, म्हणजे तुमचं शरीर चालतंय. ते कशामुळे चालतंय? प्राणामुळे. जर प्राण नाही तर तुम्ही काही नाही करू शकत. म्हणजे मेलेले शरीर असं मेलेले. जसं ते आत्मानी प्राण जेव्हा जातो, माणूस मरतो, त्यावेळेला तो असाच असतो ना. काही लोकांचे असे हात असतात, काहींना असे ठेवलेले असतात. तिथं मग इथं कापूस ठेवलेला असतो, काहींचे डोळे असे असतात. असे असतात. का बरेच वेळ जण डोळे बंद करतात तरी पण आपले डोळे राहतात. काहींचं तोंड असं होतं, सारखं बंद करतात. म्हणून ते लोक काय करतात, तिथे एक कपडा बांधतात. बरोबर है? क्यों वो शरीर हिलता नहीं? क्योंकि वो मरा हुआ है. आणि का ते शरीर हालत नाही, कारण की ते मेलेलं शरीर आहे. आपको समझ में आया? तो निकाल, 3 आदमी को निकाल. नहीं तो हमारी 3 कैसे अजून एक काय? आम्ही तर काढला. तो हमारा जो शरीर में प्राण और आत्मा है, जो दिखाई नहीं देता. हमारे शरीर, आपल्या शरीरात प्राण आणि आत्मा आहे, तो दिसत नाही. पण आपल्यामध्ये आत्मा आहे. ह्याची जाणीव तुम्हाला कधी होते माहिती? तुम्हाला सारखं जेव्हा दुःख होतं, मी चुकलो, ते तुमच्या आत्म्याला दुःख होतं. आप जब भी कोई गलती करते हो तो आपको दुख होता है. आप किसी को हर्ट करते हो, आपको दुख होता है. वो कहाँ हर्ट हुआ? आपके शरीर में नहीं, आपके आत्मा में. अजून एक
तो इसी से मालूम पड़ता है आपके अंदर क्या है, शरीर, प्राण, आत्मा। तो अभी देखा गया ये शरीर है आणि हे शरीर आहे, ये प्राण है हा प्राण आहे और ये आत्मा है। आणि हा आत्मा आहे मालूम पड़ा, प्राण बीच में रहता है। आणि प्राण हा मध्ये असतो। इसीलिए जब आप शरीर में बुरे काम करते हो आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही शरीरामध्ये वाईट कामं तो करता आपका प्राण दुखी होता है, तर तुमचा प्राण खूप दुःखी होतो और आपका प्राण दुखी है इसका चिन्ह है क्योंकि आपका आत्मा दुखी है, आणि तुमचा प्राण दुःखी याचं चिन्ह हे आहे कारण की तुमचा आत्मा दुःखी क्योंकि आहे। ये कनेक्टेड है, का कारण की एकमेकांशी जोडलेले आहे ये जुड़ा हुआ है। आणि हे एकमेकांशी जोडलेले सिर्फ ये अलग आहे, है। फक्त हेच वेगळं आहे। इसलिए जब तक ये दोनों अंदर है ये जिंदा है, आणि म्हणून जोपर्यंत हे प्राण आणि आत्मा आतमध्ये आहे तर शरीर जिवंत आहे। लेकिन अगर ये निकल गया परंतु हे जर निघून गेले तो क्या होता है, शरीर मुर्दा होता है। तर शरीर मुर्दा होऊन तो जातो। ये तीनों है ना एक चांदी के तार से जुड़े हुए हैं। तर हे तिन्ही पण चांदीच्या तारेने जुडलेले आहेत। ये आप समुपदेशक में पढ़ सकते हैं। तुम्ही हे उपदेशक मध्ये वाचू शकता। तो इसीलिए जितने लोग जो जादू टोना करते हैं या प्रभु के जो दास होते हैं आणि म्हणून जे जादूटोणा करतात आणि प्रभूचे जे दास असतात वो आत्मा में जाते हैं, ते आत्म्यामध्ये जातात। शरीर यही रहता है। शरीराचं इथंच उसका राहतो। उदाहरण मैं बताती हूँ, पौलुस। आणि याचं उदाहरण मी तुम्हाला सांगते। पौल कहता है मेरे ख्याल से 12वें अध्याय में करंथियों की पुस्तक में कि क्या जाने शरीर सहित या शरीर के बिना मैं तीसरे स्वर्ग तक चढ़ा। आणि पौल म्हणतो करंथीकरांच्या पत्रामध्ये 12व्या अध्यायामध्ये की देहासहित किंवा देहरहित माहिती नाही मला पण तुम्ही तिसऱ्या स्वर्गापर्यंत वो ऐसा उचलला क्यों गेलो। कह पाया शरीर के साथ, आणि तो शरीरासोबत तो असं का बोलू शकला शरीरासोबत किंवा शरीराच्या क्योंकि वो कंफ्यूज था, उसका शरीर, क्योंकि वो महसूस कर रहा था लेकिन उसके शरीर के साथ नहीं, शरीर नीचे छोड़कर वो ये दोनों के साथ। तो जब भी ये जो तार है, ये इलास्टिक देखो, इलास्टिक आणि तुम्ही इलास्टिक पाहिलेलं आहे। इलास्टिक कैसे खींचता है, कितना खींचेगा उतना लंबा होता है ना। आणि इलास्टिक किती जरी खेचलं तेवढं ते लांब होतं। तो वैसे ही ये जो चांदी की जो तार है ना, आणि हे जे चांदीचं तार आहे ये भी जितनी खींचेगी उतनी लंबी हो जाती है, आणि ही पण जेवढी खेचू तेवढी लांब होते तो स्वर्ग तक भी जाती है। आणि ती स्वर्गापर्यंत पण जाते। आपको समझा? तो पौलुस प्राण और आत्मा के साथ ये दोनों ज्वाइंट है, ये लंबा नहीं होता है। आणि प्राण ये तार जो जिससे जुड़ी है जीवन की ये तार, आणि ही जी जीवनाची तार आहे ये लंबी होती है। तो ये दोनों जब पौलुस का आत्मा और प्राण स्वर्ग उठा लिया गया आणि ज्यावेळेस पौलाचा आत्मा आणि प्राण स्वर्गात उचलला गेला तब ये तार खींची गई, ही तार खेचली गेली और जब भी वापस वो नीचे उतर आया वो तार वापस छोटी हो गई। आणि ज्यावेळेस तो पुन्हा खाली आला त्यावेळेस ही तार पुन्हा लहान झाली। तो इलास्टिक आप खींचो, ते इलास्टिकला तुम्ही खेचा, फिर छोड़ो, त्याच्यानंतर सोडा वापस वो जितनी थी आणि पुन्हा जेवढं ते होतं उतनी ही रहती है। तेवढंच होऊन जातं। आपको समझ में आया? तो इसको अगर तोड़ दिया आणि याला जर तोडलं तब क्या हो जाता है, त्यावेळेस काय होतं ये वापस कनेक्ट नहीं हो सकती। आणि पुन्हा हे नाही जोडू शकत मालूम है? तब प्राण और आत्मा चला जाता है। आणि त्यावेळेस प्राण आणि आत्मा निघून और जातो। इसलिए समुपदेशक में लिखा है कि वापस लौटता नहीं, आणि म्हणून उपदेशक मध्ये दिलेलं आहे की पुन्हा तो येत नाही उसके अंदर वापस नहीं आता, आणि त्या व्यक्तीमध्ये तो पुन्हा येत नाही और इसलिए शरीर मुर्दा हो जाता है। आणि म्हणून शरीर मरून जातं, मुर्दा इसलिए होतं। जो जादू टोना करने वाले लोग भी इसी विद्या का इस्तेमाल करते हैं। उन्हें ये, जिन्हें मैंने बोला ना, बहुत से ऐसे दुष्ट आत्माएं से भरे हुए लोग होते हैं, उन्हें मालूम है मनुष्य की रचना कैसी थी। तो जो आत्मा से, बुरे आत्मा से भरे हुए लोग हैं ना, वो क्या करते हैं, उसके अंदर का प्राण और आत्मा निकाल कर अलग अलग जगहों में, अलग अलग देशों में घुमाते हैं और वहाँ शैतानी काम करके वापस वो भारत देश में देगा। अगर सोचो भारत देश का आणि जे जादूटोणा करणारे आहेत ते काय करतात नाही, ही सगळी विद्या माहिती, ही सगळी मनुष्याची रचना माहिती म्हणून ते काय करतात, स्वतःमधला प्राण आणि आत्मा काढतात, शरीर तिथंच ठेवतात आणि वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन जे शैतानी कामं करायचे ते करून सुद्धा येतात। ब्लैक मैजिक करने वाला, अफ्रीका का ब्लैक मैजिक जरा स्ट्रॉन्ग रहता है, उधर का जो मनुष्य आणि जे आफ्रिकेचे काळे जादू करणारे ते स्ट्रॉंग असतात, तिकडचा मनुष्य क्या करता है, उसके अंदर का जो आत्मा रहता है, दुष्ट आत्मा, वो उसके प्राण और आत्मा को लाकर यहाँ किसको, इंडिया को, कौन से आदमी के ऊपर उसको खंडनी के लिए उसको ये दिया है, क्या देते हैं ना, नहीं, क्या करने के लिए देते हैं,
सुपारी दी है, भेटला छोटा सुपारी दी है। आणि त्याला ज्या व्यक्तीची सुपारी दिलेली आहे इसको जादू टोना करना है, की या व्यक्तीला जाऊन उसके घर करायचं में क्या चल रहा है देखिए, तो वो वहाँ आकर देखता है, जा करके वापस जाता है इंडिया आणि से। त्यामुळे तो तिकडून येतो आफ्रिकेतून आणि इथं बघतो त्याचं काम करतो आणि पुन्हा निघून जातो। ये बात बाइबल भी हमें बताती है आणि ही गोष्ट आपल्या बायबल पण सांगते और ये बात अशुद्ध आत्माओं को भी मालूम है। आणि हे अशुद्ध आत्म्याला सुद्धा माहिती आहे। मालूम है, ठीक है। तो मेरा हमारा आज का ये विषय नहीं है। परंतु आपला आजचा विषय नाहीये। तो हम 3 भागों में बटेंगे, शरीर प्राण आत्मा। आणि आपण 3 भागांमध्ये आपली रचना झालेली आहे, शरीर प्राण आणि आत्मा। तो ये शरीर और प्राण ये जो प्राण और आत्मा जो है, आणि हा प्राण आणि आत्मा जो आहे ये इस शरीर के अंदर है। तर हा या शरीराच्या आतमध्ये आहे हाँ, इसी शरीर के अंदर है। आणि या शरीराच्या आतमध्ये आहे, हाँ, इसी के अंदर, याच्याच मध्ये, इसी के अंदर। आणि यामध्येच। अभी तो मैंने अलग किया था, आता तुम्ही वेगळा केलेला, अभी मैंने उसको अलग करके आपको दिखाया था, आता मी वेगळं करून तुम्हाला दाखवलेलं लेकिन होतं। अब इसी के अंदर है। अब मैं इसके अंदर से आत्मा और प्राण को नहीं निकाल सकते। आणि आता या शरीरामध्ये आहे, तर या शरीरामधून मी आत्मा आणि प्राण नाही काढू शकत। सिर्फ परमेश्वर ही है जो हमारे प्राण और आत्मा को निकाल सकता है, आणि म्हणून फक्त देवच आहे जो आपल्या प्राण आणि आत्म्याला काढू शकतो लेके जा सकता है। आणि घेऊन जाऊ शकतो। परमेश्वर ने दिया, परमेश्वर ही लेता है। आणि देवाने दिला आणि देवच घेऊन जातो। आपको समझ में आया? तुम्हाला तो समजतो? हम जैसे 3 भागों में बटे हैं, हमें अलग नहीं किया जाता। मेरे प्राण को भी क्या बोला जाएगा? वनिता। मेरे आत्मा को भी क्या बोला जाएगा? वनिता। मेरे शरीर को भी क्या बोला जाएगा? वनिता। वैसे ही जो हमारा परमेश्वर त्रिएक परमेश्वर है, वो अलग अलग नहीं है, अलग अलग नहीं है, वो भी एक, तीनों एक ही में है। तो पिता में ही पुत्र है और आत्मा है, पवित्र आत्मा में ही यीशु है और पिता है, और यीशु में ही पिता है और पवित्र आत्मा है। आणि व्यक्तीचे जसे 3 भाग आहेत, परंतु त्या तिन्ही भागांना एकच नाव आहे, तसंच आपला देव पण त्रिएक परमेश्वर आहे आणि तो तिघ पण एकमेकांमध्ये आहे, म्हणून ते वेगळे करून केले जाऊ शकत नाही। देवामध्येच प्रभू येशू त्याचा पुत्र आहे आणि पवित्र आत्मा आहे, तसंच पवित्र आत्म्यामध्येच प्रभू येशू पण आहे आणि देव पण आहे। तो तीनों एक ही है। ते तिघही एकच आहे। इसलिए यीशु ने कहा, हे पिता तू और मैं, आणि म्हणून प्रभू येशू म्हटलं की हे पिता तू आणि मी एक आहोत। आत्मा को कहा गया पिता का आत्मा, परमेश्वर का आत्मा, और एक जगह में लिखा गया यीशु का आत्मा। क्या लिखा गया? प्रभु का आत्मा। आणि म्हणून आत्म्याला म्हटलं गेलं देवाचा आत्मा, परमेश्वराचा आत्मा, आणि एका ठिकाणी लिहिलेलं आहे की येशूचा आत्मा म्हणजे प्रभूचा आत्मा। तो तीनों एक ही है। तर ते तिघही एकच आहेत। आपको समझ में आया? तुम्हाला कळालं? तो अलग अलग नहीं है। तर हे वेगवेगळे नाहीये। तो हम आज यहाँ जो देख रहे हैं कि परमेश्वर का आत्मा एक शक्ति है, वो स्वयं परमेश्वर है, लेकिन वो हमारे अंदर हम मसीहों के लिए एक सामर्थ बोलकर, एक ताकत बोलकर, एक सलाइन बोलकर मजबूती खड़ा करने के लिए वो एक शक्ति है। म्हणून आज आपण इथं बघितलं की देवाचा आत्मा तो स्वयं परमेश्वर आहे, परंतु तो आपल्यासाठी एक शक्ती आहे, एक मजबूती आहे, एक सामर्थ्य आहे आणि आपल्यामध्ये सलाईन आहे आपल्याला ताट आणि शक्तीने सामर्थ्याने उभं करण्यासाठी। तो ये तो किसके ऊपर आया? आणि हा कोणावरती आला? एजेकिएल के ऊपर। एजेकिएलवरती। नया करार हमें बताता है, आणि नवीन करार आपल्याला सांगतो, प्रेरितों के काम अध्याय 2 में लिखा है कि पवित्र आत्मा उसके शिष्यों पर आया। प्रेषितांची कृती अध्याय 2 मध्ये दिलेला आहे की पवित्र आत्मा प्रभू येशूच्या शिष्यांवरती आला। बराबर है? एक अध्याय 2 उसके 1 और 2 में आप पढ़ सकते हैं। आणि प्रेषितांची कृती अध्याय 2 त्याचे 1 आणि 2 मध्ये तुम्ही वाचू शकता। वहाँ स्पष्ट रीति से लिखा है, यीशु मसीह ने जो प्रतिज्ञा की थी, मैंने आपको पहले ही कहा था, यूहन्ना अध्याय 14, 15, 16, इन तीनों अध्यायों में यीशु मसीह ने प्रतिज्ञा यानी हमसे प्रॉमिस किया था। आणि मी तुम्हाला क्या पहिले प्रॉमिस किया था? मैं तुम्हें अनाथ नहीं छोड़ूंगा, मैं तुम्हें क्या दूंगा? सहायक दूंगा, मददगार दूंगा, पवित्र आत्मा दूंगा। आणि योहान अध्याय 14, 15, 16 मध्ये प्रभू येशूने आपल्याशी प्रतिज्ञा केलेली होती। काय प्रतिज्ञा केली? की मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही, परंतु तुम्हाला मी एक सहाय्यक पाठवेन। तो वैसे उसकी आज्ञा के अनुसार उसने जो बोला था वो पूरा किया, वो झूठा नहीं है। अरे सॉरी मी देवाकडे गेलो पण देव आग्रही नाही झाला, तयार नाही झाला, माफ करा, मला माफ करा, शिष्यानं मला माफ करा, मी नाही देऊ आणि शकत। त्याच्या आज्ञेच्या अनुसार का? कारण की आपला देव सत्य है, अपना प्रभु यीशु सत्य है, इसलिए जब वो ऊपर गया तो उसने ऐसा नहीं कहा कि मैं गया तो था, विनती तो किया, लेकिन पिता एग्री नहीं हुआ, इसलिए अभी मैं आपको पवित्र आत्मा नहीं दे सकता, मुझे क्षमा करो, माफ तो करो। जे बोलला त्याने तेच केलं। और उसने जो बोला उसने वही करके तो दिखाया। गेला, वो गया जिवंत झाल्यानंतर 40 दिवस तो त्याच्या शिष्यांना दिसला, और जीवित होने के बाद वो 40 दिन तक अपने शिष्यों को दिखता रहा। आणि त्याच्या 10 दिवस म्हणजे 40 दिवसानंतर तो वरती गेला, त्याच्या 10 दिवसानंतर म्हणजे टोटल येशू जिवंत झाल्यावर 50 दिवस झाले होते। त्या 50व्या दिवशी काय केलं? येशूने पवित्र आत्मा पाठवला।
और वो जीवित होने के बाद 40 दिन शिष्यों को दिखता रहा, उसके बाद वो ऊपर गया और 10 दिन के बाद यानी 50वें दिन के बाद प्रभु यीशु मसीह जीवित होने के बाद उसने शिष्यों के ऊपर पवित्र आत्मा को म्हणून भेज दिया। जितके लोक बपतिस्मा घेतात, येशूवर विश्वास ठेवतात, बायबलमध्ये काय लिहिलंय, जो विश्वास करे और बपतिस्मा ले उनके लिए क्या साइन रहेगा, लिखा है मार्क 16:16 से आगे आप पढ़ सकते हैं। मार्क अध्याय 16:16 मध्ये दिलेलं आहे की जे कोणी प्रभूवरती विश्वास ठेवतात आणि बपतिस्मा घेतात, वाचा, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्मा तिथं आहे, पवित्र आत्म्याबद्दल प्रभू बोलला आहे हे तुम्हाला कळेल। आपको पवित्र आत्मा यीशु मसीह ने कहा है वो आपको मालूम पड़ेगा। जो विश्वास करतो वो बपतिस्मा घेतो त्याचा हाँ, तारण जो होते। यीशु पर विश्वास करता है और बपतिस्मा लेता है उसका उद्धार होता है। यानी उद्धार के लिए ओनली विश्वास नहीं, विश्वास बपतिस्मा, विश्वास बपतिस्मा। तो परमेश्वर के राज्य में आने के लिए ये परमेश्वर का राज, ये शैतान का राज, अभी मैं तो शैतान के राज्य में थी, अभी जैसे मुझे बताया, गॉस्पेल दिया, आणि मी त्या शैतानच्या राज्यात होती, मला सुवार्ता सांगितली, मी एक पाय परमेश्वराच्या राज्यात ठेवला नहीं चल सकते ना। आणि असे एक पाय देवाच्या राज्यात एक पाय शैतानच्या राज्यात कुठपर्यंत चांगला। शैतान का राज्य नीचे जाता है, आणि शैतानचं राज्य खाली जातं परमेश्वर का राज्य ऊपर जाता है। आणि देवाचं राज्य वरती तो जातं। कब तक मैं ऐसा करके कितना भाग सकती हूँ, आणि असं करून करून मी किती वेळ कितना टाइम चालू तक चल शकते, सकती हूँ। किती वेळापर्यंत चालू शकते। आखिर में मुझे बपतिस्मा लेकर इस बैल को भी यहाँ लेकर फिर मैं यीशु के पास अच्छी रीति से विश्वास बपतिस्मा से मैं चल पा रही हूँ। आणि मला दोन्ही पावलं देवाच्या राज्यात ठेवणं गरजेचं आहे। त्यानंतर मी विश्वास करून बपतिस्मा घेऊन चांगल्या पद्धतीने देवाच्या राज्यात चालू शकते। तो जो विश्वास और बपतिस्मा लेता है उसका उद्धार होता है। तो उद्धार के लिए ओनली फेथ नहीं, बपतिस्मा भी जरूरी है। आणि म्हणून तारण होण्यासाठी आपल्याला फक्त विश्वास नाही परंतु बपतिस्म्याची पण गरज आहे। फिर आगे, जो विश्वास धरत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल। तो जो विश्वास नहीं करता, अभी नेचुरली जो विश्वास नहीं करता वो बपतिस्मा लेगा क्या? उसको तो बपतिस्मा मालूम भी नहीं रहेगा, इसलिए वो उसको शिक्षा मिलेगी। कौन सी शिक्षा? हाँ, अनंत काल का मृत्यु यानी नरक है। तो आपको समझा, बपतिस्मा लेना, विश्वास करके बपतिस्मा लेना बड़ा ही इम्पोर्टेंट होता है। लेकिन मेरा बपतिस्मा हुआ ऐसा बोलकर बहुत से लोग चर्च नहीं आते, आपको क्या लगता है वो स्वर्ग जाएंगे? आणि खूप सारे लोकांचं बपतिस्मा झालेलं आहे पण ते चर्चला येत नाही, तुम्हाला वाटतं ते स्वर्गात जातील? क्यों नहीं जाएंगे? का नाही जाणार? हाँ, विश्वास कार्य होना चाहिए। आणि विश्वासासोबत कार्य पण असणं गरजेचं मेरा आहे। विश्वास है, माझा विश्वास आहे तो बपतिस्मा ने क्या किया? तो बपतिस्मा कार्य केलं, तो फिर मुझे विश्वास से चलना है ना, मला विश्वासाने चालायचं आहे, कार्य करना है। कार्य करणं गरजेचं आहे। आपको समझ में आया? तुम्हाला समजलं? इसलिए जो लोग चर्च नहीं आते, म्हणून जे लोक चर्चला येत प्रभु नाही, भोजन नहीं खाते, प्रभू भोजन खात नाही हाँ, घर में ही बैठ के प्रेयर करते, या कुछ लोग तो करते भी नहीं है, आणि घरात बसून प्रार्थना करत, काही लोक तर करत पण नाही, उन लोगों को प्रभु कहेगा, त्या लोकांना प्रभू म्हणेल की ज्यावेळेस ठोकतील प्रभूचा दरवाजा, स्वर्गाचा दरवाजा, प्रभु प्रभू प्रभु अंदर से कहेगा, प्रभू आतमधून म्हणेल, हाँ, मैं तुम्हें नहीं जानता। मैं तुम्हें प्रभू म्हणे की मी तुम्हाला काय ओळखत तू नाही। आम्ही बपतिस्मा घेतला, आम्ही सियोन चर्चचे मेंबर आहोत, प्रभु कहेंगे कि हमने बपतिस्मा लिया, हम सियोन कलीसिया के मेंबर त्या हैं, दीदीला बाहेर काढा, और वो दीदी को बाहर निकालो। स्वर्ग माझं आहे, और दीदीचं नाही, प्रभु कहेगा स्वर्ग मेरा है, दीदी का नहीं है, म्हणून मी तुम्हाला ओळखत नाही। इसलिए मैं तुमको नहीं पहचानता है। बापरे किती कडक भाषा ना येशूची। मला तर कधी कधी ते जेव्हा वाचते ना ते नंतर ते वचन, हे प्रभु कहने वाले स्वर्ग के राज्य में नहीं जाएंगे, तुम मेरी आज्ञाओं को नहीं मानते तो हे प्रभु क्यों कहते हो? बापरे किती कडक रीतीने यीशु बोल रहा है। प्रभु ने बड़े ही कठोर शब्दों में सब बातें कही है कि तुम मेरे आज्ञा को नहीं मानते हो तो मुझे हे प्रभु क्यों कहते हो। म्हणजे देव किती प्रेमळ आहे। परमेश्वर कितना प्यारा है। आणि जेव्हा ते शब्द वाचल्यानंतर भीती येते, और जब हम उन वचनों को पढ़ते हैं हमें हमारे अंदर डर आता है धडधडतं, और हमारे दिल की धड़कन माझं तर धडधडतं। मी खरंच सांगते, मला तेव्हा जेव्हा मी वाचते आणि मी लगेच बोलते, प्रभू मला माफ कर, मला कधी मी तुला ओळखत नाही असं कधी बोलू नको मला। और जब मैं पढ़ती तो प्रभु कहती प्रभु मुझे क्षमा कर और मैं तुझे नहीं पहचानता ऐसा कभी मुझे मत बोल। किती चुका आपण करतो और कितनी गलतियां हम करते हैं, म्हणून तर रोज आपण माफी मागतो। इसलिए रोज हम क्षमा मांगते हैं। तर तिथे लिहिलेलं आहे की पुढचं वचन वाचूया। आणि विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असं जातील, हे चिन्ह कोणतं चिन्ह? ते माझ्या नावाने भूते काढतील, ते काय करतील?
बपतिस्मा घेतलेले विश्वास केलेले लोक काय करतील? काय करतील? काय करतील? म्हणजे तुम्ही विश्वास केलाय, विश्वास किया बपतिस्मा घेतलाय, मग तुम्ही काय कराल? आज्ञा निकालोगे कोण काढाल? भूत कोण काढाल? हा? बोला जोराने. मी बोला मी काढेल. म्हणजे भूत तुम्हाला काय करतात? काय करतात? घाबरतात. कळालं? ठीक आहे. दुसरं, नवनव्या भाषा बोलतील. हा, नवीन भाषा. आता नवीन भाषा हे काय आहे? अभी नई जो भाषा ये क्या है? हा, कुणाचं गाणे? कुणाचं गाणे? कुणाचं गाणे? म्हणजे जो विश्वास करतो, बपतिस्मा घेतो, त्याला काय भेटतं? पवित्र काय भेटतं? काय भेटतं? म्हणजे तुम्ही विश्वास केलाय, बपतिस्मा घेतलाय, मग तुम्हाला काय आला आहे? काय आला आहे? आता कळालं? तर तुमच्यात कोण आहे? म्हणून भूत काय करतात? ओ रामखा नमाज सत्तारा तुम्ही करता? आता ठीक आहे, तुमच्यातल्या बऱ्याच जणांना अन्यभाषा नाहीये, पण पुढं आहे ना अजून. बघा, सर्प उचलतील. साप उचलतात. तुम्ही साप उचलता? आप साप उठाते हो. अरे तुम्हाला काय असा साप पकडायला काय सांगितलंय? हा, साप उचलायला असं नाही सांगितलंय. मग दुष्टात्मेला तुम्ही त्याच्यापेक्षाही जास्त, त्याच्यापेक्षा उंच तुम्ही जाता, त्याला कमांड करताय तर नाही बोलत. कालच एक छोटी मुलगी नाही का बोलली संध्याकाळच्या प्रार्थनेला? शांती प्रार्थना में कशी बोलली? ऐसा उसने है बोला. ना? मग काय लहान मुलं आणि छोटी पोरं शैताना काढतात, त्याला काढून टाकतात. मग सापाला उचलतात ना ते. वो साप को उठाते हैं. मतलब आप क्या कर रहे हो? आप उसको शैतान को ऐसा, उस दुष्टात्मा को ऐसा पकड़ते हो, फेंकते हो. आणि तुम्ही दुष्ट आत्म्यांना असे उचलता आणि फेकून देता बाहेर. आत्मिक रीति से जब आप प्रेयर में आप करते हो, प्रेयर में जब आप बोलते हो कि ये शैतान मेरे घर में तमाशा करने वाली, झगड़ा करने वाली आत्मा यीशु के नाम से निकल जा, तब आप क्या कर रहे हो मालूम? उस आत्मा को, झगड़े की आत्मा को ऐसा उखड़ कर आप अपने घर से बाहर फेंक. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता, आत्मिक रीती तुम्ही बोलता की हे शैतान माझ्या घरात तमाशा करलाय, दुष्ट आत्मा निघून जाय येशूच्या नावात, त्यावेळेस तुम्ही त्या शैतानाला उचलता आणि बाहेर फेकून तो देता. आप वहाँ क्या है? वही बताया, सांप को उठाते. तो आप सांप को उठाते हो? सापाला उचलता. अभी मैं वापस आपको पूछती हूँ, आप सांपों को उठाते हो? उचलता. हाँ, पहले नहीं बोले थे ना, पहिले नाही बोलले होते. अभी उठाते हो. ठीक है, आगे. वो कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही. हाँ, आपको कभी पॉइजन चढ़ा है क्या? नहीं ना? कभी चढ़ा है? नहीं चढ़ा. कितने बार क्या आपको क्या पिला के लोगों ने दिया होगा? किती लोकांना तुम्हाला काय काय दिलं? क्या आपको आप कितने लोगों के घरों में जाते हो? किती लोकांच्या घरात तुम्ही जाता? अनजाने में लोग आपको पानी देते, क्या मालूम क्या डाल के दिया होगा, लेकिन कभी आपको बाधा हुआ है? लोक तुम्हाला पाण्यामध्ये काही टाकून देत असतील. खाने में डाल के क्या दिया होगा, कभी खाने का साइड इफेक्ट हुआ है? आणि जेवढं काय टाकून दिलं असेल तुम्हाला कधी साईड इफेक्ट झालाय? है ना? तो प्राणनाशक भी यहाँ जो लिखा है बाधा नहीं होता. तो ये पवित्र आत्मा का साइन है. आणि हे पवित्र आत्म्याचं चिन्ह आहे. तो जैसे एजेकियल में पवित्र आत्मा है, आणि जसं एजेकियल मध्ये पवित्र आत्मा आहे, तो आपके अंदर पवित्र आत्मा है. तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे. अभी यहाँ कितने लोग हैं जिनका बपतिस्मा नहीं हुआ? आता इथे किती लोक आहेत ज्यांचा बपतिस्मा नाही झालेला? सांगते सर. बनो काका मौसी का, ठीक है, बराबर. तभी आपके अंदर आत्मा नहीं है? तुमच्यामध्ये आत्मा नाही आहे. आहे. कसं काय? तर तुमचा बपतिस्माच नाही झाला तर पवित्र आत्मा कसा काय आला? और आपको बपतिस्मा नहीं हुआ तो पवित्र आत्मा कैसे हा आया? एक मोठा प्रश्न असतो ना. ये सबसे बड़ा प्रश्न है. म्हणजे यांचा बपतिस्मा नाही झाला म्हणजे यांच्यात पवित्र आत्मा. और एक तो बपतिस्मा नहीं हुआ, इसका मतलब इनमें पवित्र आत्मा. बायबल आपल्याला नवीन करारामध्ये योहानाच्या पत्रात लिहिलेलं आहे और बाइबल हमें नए करार में यूहन्ना की पत्री में लिखा है की जी आत्मा शैतानाकडून आहे और जो आत्मा शैतान से है ती काय म्हणते? वो क्या बोलता है? येशू देव नाही, प्रभु यीशु मसीह देव नाही, परमेश्वर नहीं है तो देहधारी होऊन नाही आला. और वो शरीर का रूप लेके यहाँ पे नहीं आया. त्याच्यामध्ये कोणती आत्मा आहे? उसके अंदर कौन सी आत्मा है? शैतानी आत्मा. शैतानी आत्मा फसवण्यामध्ये आहे. फसवणारी आत्मा आणि है. जी व्यक्ती
और जो व्यक्ती कबूल करते स्वीकार करते येशू देव आहे येशू परमेश्वर आहे आणि तो शरीर घेऊन आला, आपल्यासाठी शरीर घेऊन आला ना तो. हो. आईच्या पोटात आला, त्याला शरीर आला, तो शरीराने जन्म घेतला. और वो देह के साथ पृथ्वी पे आया। बरोबर आहे? हो. तुम्ही कबूल करता ना येशू हाँ, स्वीकार करते. शरीराने आला, आप स्वीकार करते हैं प्रभु यीशु मसीह देह से आया। बरोबर आहे? म्हणजे तिथं असं लिहिलंय तो पवित्र आत्म्याने बोलत आहे. और यहाँ पे ऐसा लिखा है कि वो पवित्र आत्मा से बढ़कर बोल रहा है। तुमच्यात पवित्र आत्मा आहे म्हणून तुम्ही बोलताय येशू शरीराने मला वाचवण्यासाठी, माणसाला वाचवण्यासाठी जन्म घेऊन आला. आपके अंदर पवित्र आत्मा है, इसलिए आप बोलते हो कि प्रभु यीशु मसीह मुझे बचाने के लिए, मनुष्य जाति को बचाने के लिए देह रूप धारण करके पृथ्वी पे आया। माहिती पडलं? कळलं? म्हणजे काकांमध्ये आणि मावशींमध्ये सुद्धा काय आहे? पवित्र आत्मा आहे. समजलं? तर आता तुमच्या सगळ्यांमध्ये काय आहे? काय आहे? पवित्र आत्म्याचं दान आहे भविष्यवाणी. पवित्र आत्मा का दान है भविष्यवाणी। हा, वाचूया. हम पढ़ेंगे। काढू कोरिन्थीकरांच्या पुस्तकामध्ये हम कोरिन्थियों की पत्री निकालेंगे। पहली कोरिन्थियों की पत्री त्याचं 12 उसका अध्याय 12 आणि आपण वाचू 4 पासून वाचू. पण भविष्यवाणी हा हे जे दान आहे हे 10व्या वचनात लिहिलेलं आहे. और हम 4 से पढ़ेंगे, परंतु भविष्यवाणी का ये जो दान है वो 10वें वचन में लिखा हुआ है। 1 कोरिन्थियन चैप्टर 12 वर्स 4 से. 1 कोरिन्थियन चैप्टर 12 वर्स 4 से. पहिले कोरिन्थिकांस पत्र अध्याय 12 त्याचं वचन 4 पासून. कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत। हाँ, क्या लिखा है? पवित्र आत्मा के कई वरदान है. तो ओनली ये 9 वरदान नहीं है. ये जो 9 अभी हम देख रहे हैं ना, ये 9 नहीं है, बहुत सारे, कई है, बहुत सारे. आप कौन नहीं करते हो? तुम्ही पाहुणचार करता, आने वाले को पानी देते हो तुरंत? येणाऱ्यांना पाणी देता, घर में आने वालों को आप कौन नहीं करते हो? तो पवित्र आत्मा का दान है. तर तुम्ही पाहुणचार करता, हे पवित्र आत्म्याचं दान आहे। आप किसी को मदद करते हो? तुम्ही कोणाला मदत करता, पवित्र आत्मा का दान हे है. पवित्र आत्म्याचं दान कई आहे। सारे ऐसे दान है, ओनली ये 9 स्पेसिफिक नहीं है, लेकिन हम 9 के बारे में खास देख रहे हैं. आणि खूप सारे दान आहेत, परंतु ह्या 9 बद्दल आपण बघतोय. तरी आत्मा एकच आहे, आत्मा एकच आहे. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत। म्हणजे मी तुम्हाला सांगते, खूब बहुत सारे कई वरदान है, लेकिन आत्मा एक है. जैसे अभी उदाहरण के तौर पर अभी सोचो मैं एक ही पीस हूँ, आणि मी एकच आहे, लेकिन मैं ही मारती हूँ, परंतु मीच मारते फिर मारने के बाद फिर वापस मलम पट्टी करती हूँ, आणि मारायचं पुन्हा जखमा मलमपट्टी करते, इंजेक्शन देती हूँ, पुन्हा इंजेक्शन देते, हाँ, फिर मैं खाना भी बनाती हूँ, आणि मी जेवण पण तो बनवते, मैं कुक भी हूँ, आणि मी कुक पण आहे, नर्स भी हूँ, नर्स पण आहे, टीचर भी हूँ, आणि शिक्षक पण आहे, तो लेकिन एक ही हूँ ना. परंतु एकच आहे। आपको समझ में आया? हाँ, माँ भी हूँ, आई पण आहे, बीवी भी हूँ, पत्नी पण आहे, पास्टर भी हूँ, मास्टर पण आहे, हाँ, गाना भी गाती हूँ, आणि सिंगर पण आहे तिथे, पियानो भी बजाती कीबोर्ड हूँ. पण वाजवतात, तो लेकिन एक ही पीस हूँ ना. परंतु एकच आहे मी। एक ही में सब करते हैं. आप भी थे ना, आप भी तो किसी की पत्नी हो, तुम्ही पण कोणाची किसी की पत्नी आहे, बेटी हो, कोणाची मुलगी आप आहे, घर काम करती हो, तुम्ही घरचं काम बाहर का करता, काम करती हो, बाहेरचं पण काम बच्चों को करता, संभालती हो, मुलांना पण सांभाळता, लेकिन एक ही पीस हो. परंतु एकच आहे, लेकिन एक ही में बहुत सारे काम करते परंतु एकच व्यक्ती खूप क्षमा सारे करते हो, क्षमा करता, तुम्ही दया करते हो, दया करता, लेकिन आप ही करते हो ना. एक ही वस्तु इतने सारे. आणि तुम्ही एकच व्यक्ती एवढं सगळं काम प्रार्थना करता, भी करते हो, प्रार्थना पण करता, करते हो, बाइबल पढ़ते हो, बायबल पण वाचता, मतलब आप एक ही पीस हो, लेकिन इतने सारे काम करते हो. तो आणि आपको एकच समझा? आहात, परंतु एवढे काम करता। तो पवित्र आत्मा एक ही है, लेकिन कई वरदान है. तसंच पवित्र आत्मा पण एकच आहे, परंतु त्याचे दान खूप प्रकारचे आहेत। आपको समझ में आया? हाँ, चलो अभी आगे बढ़ो. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी प्रभू एकच आहे। आमीन. सेवा भी बहुत सारी प्रकार की है, बहुत सारे अलग. ऐसा जरूरी नहीं है कि उन्हें यहाँ पर खड़े रहकर ही या यहाँ पर ही खड़े रहकर ट्रांसलेशन करना, यही एक सेवा, ऐसा नहीं. बहुत सारी सेवा है. आणि सेवेचे खूप सारे प्रकार आहेत, फक्त वेदी उभं राहून प्रचार करणं किंवा ट्रान्सलेशन करणं ही सेवा नाहीये। है ना? तो आप प्रेयर, आप उस सेवकों के लिए प्रेयर करते हो, तो तुम हमारी सेवा सेवा करते हो। दिखती है, लेकिन आज आपके प्रेयर के द्वारा हम खड़े होकर प्रचार करते हैं, है ना? इसके कारण आज अभी तक हम कभी हॉस्पिटल में सोए नहीं. आणि आमची सेवा तर दिसते, परंतु जे सेवेसाठी सेवकांसाठी प्रार्थना करतात मध्यस्थी जिन्होंने किया, आणि त्यांनी ज्यांनी मध्यस्थी उनकी केली सेवा दिखी, त्यांची सेवा दिसली, है ना? आपको समझा? आज आप यहाँ बैठते हो, आणि आज तुम्ही इथं बसता, ये साफ करने वाले की सेवा दिखाई दी. परंतु हे साफ करण्याची सेवा तुम्हाला दिसली का? संडे को खाना हम सब खाते हैं. रविवारी सगळे वाह, जेवण काय जेवतो, बनवलेलं वाटण तो.
किती लोकांनी कटिंग केली, हाँ, उसे बनाया, त्याला बनवलं, ये एक सेवा है आणि ही एक सेवा आहे. ना. आपको अच्छी थाली धोकर धोई हुई थाली मिलती आणि है. तुम्हाला चांगली स्वच्छ धुतलेली प्लेट भेटते. फिर संडे को कौन कैसा धोता है क्या मालूम. आणि रविवारी कोण कसं कानून तो धुणार? रखा है धोने के लिए, आणि धुण्याचा नियम तर ठेवलेला आहे. फिर भी थाली फिर से धोई जाती है. आणि तरी सुद्धा तुमच्या प्लेटी पुन्हा धुतल्या ना, जातात. बहुत लोगों के मन में ऐसा रहता है काय माहिती कशी थाली धुतली से वो इसलिए जाके वापस थाली धोते हैं. नहीं, लेकिन उसे सेवक फिर से वो थालियाँ धोते हैं. आणि खूप लोकांच्या मनात असं काय म्हणते कशी प्लेट धुते असे म्हणून ते स्वतःची प्लेट पुन्हा धुतात. परंतु जे लोक घासून ठेवतात ते प्लेटी पुन्हा सेवक त्यांना चांगले घासत पुन्हा धुतात. तो कई प्रकार की सेवा है, तो जो दिखती है किसी की नहीं दिखती. आणि खूप साऱ्या प्रकारची सेवा आहे. कोणाची सेवा दिसते, कोणाची दिसत नाही. है ना? बराबर है. पुरुष घर का अभी बाहर का सारा काम करता है, मेहनत करके राबता है, वो दिखता नहीं. पुरुष बाहेरचं काम करतात, दिवसभर मेहनत करतात, राबतात, ते दिसत नाही. बच्चों को क्या दिखता है, मुलांना काय दिसतं, मम्मी सुबह उठी, मम्मी सकाळी उठली, खाना बनाई, जेवण बनवलं, फटाफट बच्चा मारो, अच्छा जल्दी खा खा खिला. मम्मी कितना काम करती है. आणि मम्मीने आंघोळ ये दिखाई दिया. नाश्ता झाला. आणि मम्मी किती काम इसका मतलब करते. ऐसा नहीं मम्मी का काम नहीं, वो भी मतलब मैंने आपको समझा रही हूँ कि कुछ काम दिखते हैं सेवा, कुछ सेवा नहीं दिखती, लेकिन नहीं दिखने वाली सेवा भी सेवा है. आणि काही सेवा दिसतात, काही सेवा दिसत नाही. पण न दिसणाऱ्या सेवा पण सेवा आहे. आपको समझा. लेकिन आखिर में दिखने वाली सेवा जो करते हैं वो किसकी करते हैं. आणि दिसणारी जी सेवा करते ते कोणाची करतात. हाँ, जोर से बोलो. प्रभु की. आणि प्रभूची सेवा करतात. और जिनकी सेवा दिखाई नहीं देती वो किसकी करते हैं. आणि न दिसणारी सेवा जे करतात ते कोणाची करतात. प्रभु की. चाहे दिखने वाली सेवा हो या न दिखने वाली सेवा, आखिर करते किसकी है. तो आपको समझा. आणि कार्यांचे निरनिराळे प्रकार आहेत, हम्म. तरी सर्व कार्य करणारा देव एकच आहे. हाँ, तो सारा काम परमेश्वर करता है, सारी महिमा प्रभु को. तथापि आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला होते. हाँ, सबको अलग अलग दान दिया है. तो जरूरी नहीं है कि अन्य भाषा सभी को आए, ऐसा कोई जरूरी नहीं. सबको ही भाषांतर करना सबको आए ऐसा नहीं, लेकिन भविष्यवाणी सबको आ सकती है. अन्य भाषा जैसे हम जो अलग अलग भाषाओं में बात करते हैं शायद शायद अन्य भाषेमध्ये किसी को बोलतो, नहीं आएगा, कदाचित कोणाला येणार नाही ती भाषा. लेकिन भविष्यवाणी आज चर्च कहता है, आज वचन कहता है, आज आत्मा कहता है. कलीसिया में यहाँ छोटा बच्चा से लेकर सभी लोग भविष्यवाणी कर सकते हैं. परंतु भविष्यवाणीबद्दल परमेश्वराचा आत्मा आज म्हणतो की मंडळीमध्ये येणाऱ्या लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण भविष्यवाणी करू हर शकतात. एक कर सकता है. प्रत्येक जण भविष्यवाणी करू आओ, शकतो. पढ़ेंगे. कारण एखाद्याला त्याच आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते हाँ, बुद्धि का वचन यानी बुद्धि का आत्मा, आणि एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन भेटते. ज्ञान का आत्मा, एखाद्याला त्याच आत्म्यात विश्वास, विश्वास का आत्मा, एखाद्याला त्याच आत्म्यात निरोगी करण्याची कृपा चंगा झाली. करने का दान, एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती, अद्भुत काम करने की शक्ति, एखाद्याला संदेश देण्याची और शक्ती. छठा है भविष्यवाणी की शक्ति. तो छठे पे कौन सा आया, भविष्यवाणी की. फिर आगे हम देखते आत्माओं की परख 7, किसी को अनंत प्रकार की भाषा बोलना जिसे कहते हैं अन्य भाषा 7 और 8 और 9 भाषाओं का अर्थ बताना. आणि आपण त्याच्यामध्ये बघतो की आत्मा ओळखण्याची शक्ती भेटते, एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती, आणि नवदान आहे भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती. तो भविष्यवाणी एक वरदान है. तर भविष्यवाणी संदेश सांगणे हे एक वरदान आहे. तो भविष्यवाणी का परमेश्वर चाहता है कि जो लोग आत्मा से पाए हैं वो हर एक जन भविष्यवाणी करे. आणि देवाची इच्छा आहे की ज्यांना ज्यांना पवित्र आत्मा मिळालेला आहे त्या प्रत्येकाने भविष्यवाणी करावी. ये मैं नहीं कहती, वचन कहता आणि है. हे मी नाही बोलत, पण तू वचन सांगतं. आप थोड़े से आगे के अध्याय में जाओ. आणि 14वां अध्याय, 14व्या अध्यायामध्ये जा. 14वां अध्याय वही अध्याय करंथियों का पुस्तक 14वां अध्याय. मी पहिले करंथीकरांस पत्र अध्याय 14, आप 12 में थे ना, मी 12 मध्ये होतो, 14 में जाओ. आता 14 मध्ये जा. आगे पढ़ेंगे. एक वचन से. संदेश देण्याचे व भाषा बोलण्याचे दान, प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या, तरी आध्यात्मिक ज्ञानाची व विशेषतः तुम्हाला संदेश देता यावा याची उत्कंठा बाळगा. क्या लिखा है, भविष्यवाणी करो. आणि लिहिले भविष्यवाणी करा. क्या लिखा है, सभी क्या करे, भविष्यवाणी करे. कारण अन्य भाषा बोलणारा माणसांबरोबर नव्हे तर देवाबरोबर बोलतो. 14 वचन. अन्य भाषा बोलणारा स्वतःचीच उन्नती करतो, संदेष्टा मंडळीची उन्नती करतो. है ना. तो भविष्यवाणी
ये आत्म कलीसिया की उन्नति होती है। घर की अभी घर आपका घर एक कलीसिया है, ये एक चर्च एक घर एक कलीसिया है, बरोबर आहे? आपका एक लाईफ एक कलीसिया आहे आणि तुमचं घर एक मंडळी आहे आणि हे जे मंडळी चर्च आहे ही एक मंडळी आहे आणि तुमचं जीवन ही पण एक मंडळी आहे. तो आप जितना भविष्यवाणी करते हो तो कलीसिया की उन्नति होती है। आणि जेवढं तुम्ही भविष्यवाणी करता तेवढी मंडळीची उन्नती होते. तो इसीलिए आगे का हम पढ़ेंगे 22 वचन। आणि 22वं वचन, म्हणून या निरनिराळ्या भाषा विश्वास ठेवणाऱ्यांसाठी नव्हे तर विश्वास न ठेवणाऱ्यांसाठी चिन्हादाखल आहेत. संदेश हा विश्वास न ठेवणाऱ्यांसाठी नव्हे तर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आहे. तो जितने भविष्यवाणी हम मसीह लोग करते हैं तो विश्वासी लोग और भी क्या हो जाते हैं, स्ट्रांग हो जाते हैं। उनको चिन्ह है, साइन दिया है, विश्वासियों के लिए साइन है। आगे सगळी मंडळी एकत्र जमली असता सर्वच लोक जर निरनिराळ्या भाषा बोलू लागले आणि अशिक्षित किंवा विश्वास न ठेवणारे लोक आत आले तर तुम्ही वेडे आहात असे ते म्हणणार नाहीत काय? परंतु सर्वच जर संदेश देऊ लागले असता कोणी विश्वास न ठेवणारा किंवा अशिक्षित माणूस आत आल्यास सर्वांकडून त्याच्या पापाविषयी त्याची खात्री होते, सर्वांकडून त्याचा निर्णय होतो. त्याच्या अंतःकरणातील गुप्त गोष्टी प्रकट होतात, म्हणून तो उघडा पडून देवाला 39 पढ़ो। म्हणून बंधुजन हो तुम्ही संदेश देण्याची उत्कंठा बाळगा. हाँ बस क्या लिखा है, अतः हे भाइयों आप सब क्या करें, भविष्यवाणी के क्या रहो, धूम में रहो। आणि म्हणून सर्वजण भविष्यवाणीच्या धूनमध्ये असा. तो प्रभु चाहता है हम सभी क्या करें, भविष्यवाणी करें। तर प्रभूची इच्छा आहे की आपण सर्वांनी भविष्यवाणी तो करावी. भविष्यवाणी कैसी है, दो प्रकार है। तर भविष्यवाणीचे दोन प्रकार आहेत. कैसे प्रकार है, दो प्रकार। एक प्रकार, कसे प्रकार आहेत तर दोन प्रकार आहेत. एक प्रकार जो परमेश्वर बात करता है वो लोगों तक लेके जाना। आणि पहिला प्रकार आहे देव जे आपल्याशी बोलतो ते लोकांपर्यंत घेऊन जाणं. हाँ, उसका मतलब है भविष्यवाणी करना। आणि त्याचा अर्थ आहे भविष्यवाणी करणं. परमेश्वर कुछ बात करना चाहता है, आणि देव काही बोलू इच्छितो हाँ, लेकिन वो मनुष्य को सुनना ही नहीं दे रहा है। परंतु ते मनुष्याला ऐकायला नाही. परमेश्वर की कुछ प्लान्स है, आणि देवाच्या काही योजना आहेत, लेकिन वो लोगों को नहीं समझ में आ रहा है। परमेश्वर ऊपर से बोल रहा है लेकिन हमारे कान बहरे हैं, सुन नहीं पा रहे, समझ नहीं पा रहे। आणि देव तो वरून बोलतोय पण तो आपले कान बहिरे आहेत त्यांना ऐकायला येत नाही. इसीलिए परमेश्वर कुछ लोगों को चुनता है और उनके द्वारा बात करता है। आणि म्हणून देव काही लोकांना निवडतो आणि त्याच्याद्वारे बोलतो. अब हम कुछ दो तीन वचन पढ़ेंगे उसके। पण काही दोन वचन वाचू त्याची. एक पहला वचन हम शुरुआत से पढ़ेंगे, आइज़ाया का पढ़ेंगे। आणि यशायाचं वचन आपण वाचू. यशाया 6:8। आणि वर यशायाचं वचन 6 आणि त्याचं वचन 8. कोई दूसरा निकाले, आमोस 3:7। आणि दुसऱ्याने काढा आमोस 3:7. और कोई और निकाले, प्रेरितों के काम अध्याय 19, एक्ट्स 19:5-6। आणि प्रेषितांची कृत्य अध्याय 19 त्याचं वचन 5 आणि 6. और कोई चौथा व्यक्ति निकाले, 2 पीटर चैप्टर 1:21। आणि चौथ्या व्यक्तीने काढा दुसरे पत्रसला पत्र अध्याय 1 त्याचं वचन 21. तो आप सुनो, जो लोग पढ़ने वाले वो लोग निकालो और जो बाकी है सब सुनो ध्यान से। अभी यशाया 6:8। तेव्हा मी प्रभूची वाणी 8। तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली ती अशी, मी कोणाला पाठवू. हाँ, मैं बात करना चाहता हूँ इंसान से, लेकिन मैं किसको भेजूं? तो ये बात सुनते ही यशाया वहाँ पर था, उसने परमेश्वर का दर्शन देखा। वो कहता है आमच्यासाठी कोण जाईल. हमारे से कौन जाए? परमेश्वर कहता है मेरे लिए कौन जाएगा तुलसी को मैसेज देने के लिए, उसके लिए प्लानिंग आप लोग को बताने के लिए। तो तेव्हा मी म्हणालो हा मी आहे मला पाठव. हाँ, तो यशाया ने कहा मैं हूँ, मुझे चुन। तो भविष्यवाणी के लिए परमेश्वर चुनता है और वो व्यक्ति भी तैयार होना चाहिए कि मैं वो सेवा करूँ। आणि म्हणून भविष्यवाणीसाठी देव स्वतः व्यक्तीला निवडतो आणि तो व्यक्ती स्वतः पण तयार असला पाहिजे की त्याने ही सेवा करावी. और मेरे से नहीं होगा, मैं नहीं बोलूंगा, मुझे नहीं जमेगा. तसं केलं तर कसं व्हायचं? और अगर ऐसा किया तो कैसे होगा. कळलं ना मला तर भाई तुळशी भाग बोले बाबा आपल्याला नाही और मैं किसी भाभी को झगड़ा लूं, ये मुझे तो नहीं जमेगा. जमणार। मैं नहीं बोलूंगी उसको जाके. तू बोल, और तुम जाके बोलो पुन्हा दुसऱ्याला निवड। तो किसी और को चुनो. कोण असं बोललं होतं? और कौन ऐसा बोला था. मूसा ने ऐसा कहा था. म्हणून लक्षात ठेवा कि जो जिसे परमेश्वर चुनता है वो व्यक्ति की भी परमिशन होनी चाहिए। वो खुद भी बोलना चाहिए मैं हूँ, मैं तैयार हूँ। ज्या व्यक्तीला देव निवडतो त्याची स्वतःची तयारी असली पाहिजे, त्याने समर्पण प्रभूच्या पुढे केलं पाहिजे का मी आहे मला पाठवू. और इसीलिए परमेश्वर ने यशाया को चुना और यशाया भी गॉस्पेल मतलब जो कुछ सुनता था परमेश्वर से वो बताता था। आणि म्हणून देवाने यशायाची निवड केली आणि म्हणून यशाया स्वतः पण जे काही देवापासून तो ऐकायचा तो संदेश
लोकांना ठीक सांगायचं. है, आमोस पढ़े। आणि आमोस आते निसंदेह प्रभु यहोवा जब तक अपने दास नबियों पर अपना भेद प्रकट नहीं करता तब तक वह कुछ भी नहीं करता. हाँ, जब तक परमेश्वर कुछ अपने दासों को बोलेगा नहीं, भेद प्रकट नहीं करेगा, आगे क्या करने वाला है, तब तक लोगों को मालूम नहीं पड़ेगा। आणि देव आपल्या दासांना भेद प्रकट केल्याशिवाय सांगितल्याशिवाय पुढे काही करत नाही. तो परमेश्वर अपने दासों को बताता है तर देव आपल्या दासांना सांगतो और फिर वो लोगों को बताता है। आणि त्याच्यानंतर तो लोकांना सांगतो. ठीक है, कौन निकाला है? हाँ, एक्ट्स। हे ऐकून त्यांनी प्रभू येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेतला. आपण आहे ना? पाच आहे. आणि पौलाने त्याच्यावर हात ठेवले. एक मिनिट. तेव्हा त्यांच्यावर पवित्र आत्मा आला. हाँ। ते वेगवेगळ्या भाषा बोलू लागले व ईश्वरी संदेश देऊ लागले. हाँ, मालूम पड़ा वो क्या करने लगे? भविष्यवाणी करने लगे। आणि ते लोक भविष्यवाणी करू लागले. हाथ रखने के द्वारा परमेश्वर का आत्मा उनमें प्रज्वलित हुआ और वो अन्य अन्य भाषा तो बोलने लगे, लेकिन भविष्यवाणी भी करने लगे। तो वहाँ कुछ ही लोगों को दिया था क्या? सभी वहाँ जितने थे सभी। तो परमेश्वर आणि वहाँ, सर्वांना दिलेलं होतं. ठीक है, लास्ट सेकंड पीटर। कारण संदेश मनुष्याच्या इच्छेने कधी आलेला नाही. हाँ, तो जो भविष्यवाणी करता है वो अपनी मन मर्जी से नहीं करता है, परंतु पवित्र आत्म्याने हाँ, परमेश्वर का आत्मा पवित्र मनुष्याने देवापासून बताता है। कभी परमेश्वर का आत्मा हमारे अंदर आता है तो वो जो बात करता है वो हमारे परमेश्वर के आत्मा से बात करता है, परमेश्वर का आत्मा हमारे अंदर से बात करता है। आणि म्हणून देवाचा आत्मा आपल्यामध्ये आलेला आहे. म्हणून देव जे काही बोलतो पवित्र आत्म्याशी बोलतो आणि पवित्र आत्मा आपल्याशी आतमधून बोलतो. आपको समझा? तो ये है पहला तरीका। आणि ही आहे पहिली पद्धत. और दूसरा भविष्यवाणी का तरीका है, आणि दुसरी भविष्यवाणी करण्याची पद्धत आप आहे. जो बोलोगे वही होगा, आणि तुम्ही जे बोलत तेच होईल. उसको कहते हैं भविष्यवाणी। आणि त्याला म्हणतात भविष्यवाणी. आप उसका भी वचन पढ़ लेंगे। त्याचं पण वचन आपण वाचू. मरकुस जाएंगे। आपण मार्क अध्यायामध्ये जाऊ और उसका 11 अध्याय आणि मार्कचा अध्याय 11 और उसका 22। आणि त्याचं वचन 22. येशूने त्यांना उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. आए, देवावर विश्वास आहे? आए ना? पुढे। मी तुम्हाला कधीच सांगतो की हाँ, तुम्हारा विश्वास क्या करेगा? जो कोणी या डोंगरावर तू उठून समुद्रात पहाड़ से टाकला कहेगा उखड़ समुद्र में जा पड़े, असे म्हणेल. ऐसा जो बोलेगा बोलेगा, यानी सेकंड प्रकार कैसा है? आप जो बोलते हो, आप जो बोलते ना, हाँ थर्ड क्लास कभी सुधरेगा? आणि ज्यावेळेस तुम्ही बोलता की हा थर्ड क्लास व्यक्ती कधी सुधरेल का? नहीं सुधरेगा, आणि तो कधी जिंदगी सुधरणार क्योंकि नाही. आपके मुंह में सामर्थ्य दिया है। का कारण की तुमच्या तोंडात देवाने सामर्थ्य पवित्र दिलेलं आहे. शास्त्र में लिखा है, नीति वचन 18 में लिखा है कि आपकी जीभ में, आपके मुंह में जीवन और मृत्यु है। आणि पवित्र शास्त्र नीती वचन अध्याय 18 मध्ये दिलेलं आहे की तुमच्या जिभेमध्ये जीवन आणि मृत्यू आहे. हाँ, तो जीवन और मृत्यू जो वो जानता है वैसा वो चलाएगा, आणि जीवन आणि मृत्यू चालवण्यासाठी ज्याला माहिती आहे तशी ती जीभ चालवतील. है ना? तो आप जैसे जैसे बोलोगे, जसं जसं तुम्ही बोला हाय ये घर भकास है तो घर भकासी हुए, आणि आप कहोगे की क्या ये घर भकास है तो घर तसंच बोलो होईल. ये घर अमीर है, आणि बोला हे अनमोल घर वस्तु से भरा हुआ है, अनमोल वस्तूने भरलेलं धीरे आहे. धीरे आपका घर भरने लगेगा। आणि हळूहळू तुमचं घर भरायला लागत. कबाड़ खोलते समय बोलो हमेशा यहाँ पैसा है, आणि कपाट खोलताना बोला की नेहमी या कपाटात खूप पैसे हमेशा भरले. आपको पॉकेट खोलते समय बोलो हमेशा ये भरा हुआ है। आणि तुमचं पॉकेट खोलताना भले आपको खाली दिखता है, भले ते खाली दिसते, भले ये खाली दिखता है, भले ते खाली दिसते, लेकिन आप यहाँ वो देखते समय बोलो ये भरा हुआ है। आणि तुम्ही ते पॉकेट बघताय बोला की हे भरलेलं आहे. ठीक है, मैं आपके सामने उदाहरण रखती हूँ, आणि मी तुमचं एक उदाहरण फाइनेंशियली के लिए आर्थिक उदाहरण ठेवते. ये लोग मुझे पॉकेट देते हैं, आणि हे लोक मला पॉकेट देतात. देते आपका पॉकेट आप लोग मेरे हाथों में देते हैं ना। आणि तुमचं पॉकेट तुम्ही दीदीच्या हातात देतात. हाँ, जिस महीने में आप पॉकेट नहीं देते आणि ज्या महिन्यात तुम्ही पॉकेट देत नाही वो महीना कैसा जाता है, और जिस महीने में मेरे से पॉकेट से प्रेयर करके लिया रहता है वो महीना कैसा जाता है। नाही मात्र मी एकदा तुमच्याकडनं खूप पहिले जेव्हा स्टार्टिंगला मी तुमच्याकडनं पाकिटवरती प्रार्थना नाही करून घेतली तर माझं पाकिटच तुम्ही केली प्रार्थना करून घेतली. आपको समझा? मालूम पड़ा? तो जो जहाँ यहाँ जो वर्कर है उन्हें हम प्रेयर करके देते हैं, आणि इथे जे सेवक आहेत त्यांना आम्ही प्रेयर करून देतो. तो उनके पॉकेट के ऊपर भी प्रेयर करते हैं। त्यांच्या पॉकेटवर प्रार्थना करतो. तो ये लोग क्या करते हैं, ये लोग अपना पॉकेट के साथ ये पॉकेट देते हैं, हाँ खुद का जो पर्स होता है ना वही हाथ में टिका लेते हैं। आणि स्वतःचं जे पॉकेट असं पैसे ठेवायचं ते हातात वो देतात. क्या बोलते हैं,
सिर्फ उसी पाकिट पे प्रेयर मत करो, इस पाकिट के साथ, इसके साथ प्रेयर करो। आणि ते म्हणतात की ह्या पण पॉकेटवर प्रार्थना तो करा. मैं क्या करती हूँ, प्रभु ये पाकिट कभी खाली नहीं रखना, मी यीशु के नाम से ये पाकिट कभी खाली नहीं रहना। मी प्रार्थना करते की प्रभू येशूच्या नावाने पॉकेट कधी खाली ठेवू नका. और कुछ अभी खत्म होने से पहले आ जाता है, आणि संपाच्या पहिले येतात मंथ एंड होने तक भी इनके पॉकेट में कैसे न कैसे पैसा रहेगा। आणि महिन्याच्या शेवटी पण यांच्या क्योंकि आप पॉकेटमध्ये जो बोलोगे ना वो होगा। आणि तुम्ही जे बोलाल तेच होईल. यहाँ लिखा है, मैं इसलिए मैंने आपको 22 वचन पढ़वाया, विश्वास। आप विश्वास रखते हो ना, आणि तो मग विश्वास से आप जो बोलते हो अपने लिए, अपने घर के लिए, पॉकेट के लिए, है ना, हर वस्तु के, जब आप बोलते हो वही होगा। ऐसे ही लिखा है, देखो क्या लिखा है, और मन में संदेह न करे वरन प्रीति भी करे, तो वो जो कहता है वह हो जाएगा, उसके लिए वही हो जाएगा। ऐसा लिखा है, आणि हमने आपल्या 2 बार लिखा है ऐसा। आणि आपल्या अंतकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसेच घडेल असा विश्वास धरी त्याच्या शब्दांप्रमाणे घडून येईल. तो यहाँ स्पष्ट रीति से बताया कि आपके मुंह में भविष्यवाणी है सेकंड प्रकार का। आणि इथं स्पष्ट रीतीने सांगितलेलं आहे की तुमच्या तोंडामध्ये भविष्यवाणी आहे दुसऱ्या पद्धतीमध्ये. बाइबल में लिखा है परमेश्वर आपके करीब है। कितने करीब है? तर बायबलमध्ये दिलेलं आहे की देव तुमच्या जवळ आहे. किती जवळ आहे तुमच्या? नहीं, इन्होंने बराबर बोला है, मुंह में। आणि आपल्या कितने लोग तोंडामध्ये बोले मुंह में? हाँ, इनके लिए ताली बजाए। परमेश्वर कितने करीब है? देव आपल्या किती जवळ आहे? आपल्या तोंडामध्ये आहे. तो आपके मुंह में है परमेश्वर, आप सिर्फ बाहर निकालो वैसे ही होगा। आणि तुमच्या तोंडामध्ये आहे देव. तुम्ही फक्त बाहेर काढा तसंच होईल. आपको समझा? तुम्हाला समजलं? ये आज प्रभु आपको सिखाता है आज के पहले। ये तो मुझे तीसरे दिन में बुधवार का ये वचन था, आणि हे वचन तर बुधवारचं होतं. लेकिन प्रभु ने कहा आज वैली बिलीवर सिखा, आज दरी सिखाने वाले थे। तरी दरी शिकू नका. हाँ, बोल सिखाने वाली थी, हड्डी आणि हाडांबद्दल शिकवणार होते मांस के बारे में सिखाने वाली थी। आणि मांसाबद्दल शिकवणार और होते. ये जाएगा वेडनेसडे को। आणि आता हे जाईल बुधवारी. ये पहले दिन का वचन क्या क्या किया गया है, तीसरे दिन पे जाएगा ना। तीसरे दिन का वचन आज लिया गया है। तीसरे बोला दिन का वचन आज आप लोग लिया। बुधवार को नहीं आए तो आणि मी विचार केला तुम्ही बुधवारी नाही आले तर. प्रभु बोला अगर इनमें से कुछ कम हो गई संख्या तो एटलीस्ट आज के दिन तो ये लोग से दिन से 7 दिन अपने भविष्यवाणी करते रहेंगे, बोलते रहेंगे, आणि 7 दिवस तरी भविष्यवाणी करत राहतील, है ना। इस एजेकिएल को परमेश्वर कहाँ लेकर गया? आणि या एजेकिएलला देव कुठे घेऊन गेला? हाँ, वापस उस वचन में जाओ। पुन्हा ते वचनामध्ये जाऊ आपण. परमेश्वराचा वरद हस्त माझ्यावर आला आणि परमेश्वराच्या आत्म्याला स्फूर्ती होऊन त्याने मला उचलले व खोऱ्यात नेऊन ठेवले. तेथे अस्थिच अस्थि होते. तो क्या था? तराई के बीच में लेकर गया, आणि त्याला खोऱ्यामध्ये घेऊन गेला. है ना। तराई के बीच, अभी तराई क्या होती है? आता खोरे काय असतं? हाँ, बरोबर। ये डोंगर है, और हे पहाड आहे. चलो डोंगर बनो। ये 2 डोंगर है, आणि हे इसके दोन बीच डोंगर में आहे. जो जगह है त्याच्यामध्ये जी जागा आहे वो है तराई। त्याला म्हणतात खोरे. मालूम है? तो जब पानी आता है, आणि ज्यावेळेस पाणी येतं, बारिश आती है, पाऊस येतो, तो इसी तराई से बहता है, आणि ह्या खोऱ्यातूनच वाहत जातो. है ना। लोग जब पहाड़ पे चढ़ते हैं, लोक जेव्हा डोंगरावर चढतात, कूदी मारते हैं, उडी तो मारतात इसी तराई में मरते हैं। आणि ह्याच खोऱ्यामध्ये ते मरतात. अभी आपको समझा? तो आप लोग नेरल में ऊपर गए हो, तुम्ही लोक नेरळला गेलेत वरती? उधर से नीचे से जब अभी मैं गई हूँ इससे बोलती हूँ, ऊपर से देखेंगे तो सोचते बाप रे वाचना नहीं को, ऊपर से कोई गिरेगा तो बचेगा नहीं. ना। तो तराई को, उस पहाड़ को बहुत संभल कर उतरना होता है। आणि त्या डोंगराला खोऱ्यामध्ये खूप सांभाळून उतरावं लागतं. आपको समझ में आया? तो वैसे ही प्रियो आपको भी प्रभु अभी उस तराई में क्या था? आता त्या खोऱ्यामध्ये काय होतं? सूखी हड्डियाँ, सर्व सुकलेल्या अस्थि होत्या. सिर्फ हड्डियाँ। फक्त सुकलेले हाड होते. किसी का जो कौटी था वो किधर, और बहुत सारे ऐसे भी नहीं। कितनी थी? 6000 के लगभग। सेना की टुकड़ी कितनी होती है? 6000 के लगभग। यानी कितने वहाँ हड्डियाँ थी? 6000 मनुष्य की।
आणि 6,000 मनुष्याची हाडं तिथं होती, सगळी विखुरलेली होती, पोपडी हाडं सगळी वेगळी पडली. जब भी मांस और ये सब निकल जाता है तो हड्डियाँ सब अलग अलग हो जाती है ना, आणि मांस आणि स्नायू सगळं निघून जातं तर हाडं वेगवेगळी होतात, है ना, अलग अलग हो जाती है. वेगवेगळ्या होतात. क्योंकि आप सबको तो हमको मालूम ही होगा, क्योंकि इवन जब भी मरे हुए व्यक्ति का निकालते हैं तो ढांचा निकालने के समय पे कौटी हाथ में अलग आ जाती है, एक एक हड्डियाँ अलग अलग निकलती है. आणि मेलेल्या व्यक्तीचं ज्यावेळेस ते काढतात उकळून त्यावेळेस वेगवेगळी हाडं होतात सगळी. तो इसीलिए उनके छोटे से पेटी के अंदर रखकर वहाँ संभाली जाती है या फिर वेल में डाली जाती है. आणि म्हणून छोट्याशा पेटीमध्ये ठेवून ते सांभाळल्या जातात किंवा विहिरीत टाकल्या जातात. तो आपको समझ में आ रहा है? तो सारी हड्डियाँ अलग एक दूसरे से अलग थी, तर सगळी हाडं एकमेकांची वेगळी होती. लेकिन वहाँ उसने भविष्यवाणी किया. पण तिथे त्यांनी भविष्यवाणी तो केली. आपको भी क्या करना है, तुम्हाला पण काय करायचं आहे? आपकी तराई तुमचे जे खोरे आहेत, जहाँ लोग मरे हुए हैं, जिथं लोक मेलेली आहेत जहाँ लोग जिंदा नहीं है, आणि जिथं लोक जिवंत नाही जहाँ आहेत, परिस्थिति खराब है, तिथं परिस्थिती लई खराब आहे, बस आप उसके बीच में खड़े रहो. तुम्ही त्याच्यामध्ये उभे राहा. सोचो अगर आप आपके घर में हो, विचार करा तुम्ही तुमच्या घरात आपका आहात, घर अभी भी खराब है, तुमचं घर आता पण खराब आहे यहाँ बराबर बना नहीं है, आणि व्यवस्थित बंधन नाही पैसा नहीं है, पैसे नाहीये, घर बनाने के लिए पैसा चाहिए ना. घर बनवण्यासाठी पैसे पाहिजे. खड़े रहो उभे राहा उस घर में त्या घरात और कहो आणि बोला क्या, काय बोलायचे. यीशु के नाम से ये घर बन जाए. आणि येशूच्या नावात हे घर बनवून जा. आने वाले दिनों में ये घर बनेगा, अच्छा बनेगा, आलीशान बनेगा. आणि येणाऱ्या दिवसामध्ये हे घर बनल, चांगलं बनल, आलिशान बनल. और उसके लिए परमेश्वर मेरे लिए धन का उपाय करेगा. आणि त्यासाठी देव माझ्यासाठी धनाचा वापर करेल. तो वहाँ आप कौन सा वचन इस्तेमाल करोगे? तिथं तुम्ही कोणतं वचन वापरा? नहीं, इसके लिए आर्थिक हाँ और तो उपाय के लिए थोड़ा सा पैसा लगेगा ना, इतना ज़्यादा पैसा घर बनाने का तो ज़्यादा पैसा चाहिए ना. मैं तुम्हें इस पृथ्वी से गड़ा हुआ धन दे दूंगा. का तुम्ही बोलत नाही? पृथ्वीवरूनच तुम्हाला पैसे येतील ना, आणि मी या पृथ्वीचं गुप्त धन तुम्हाला देईन. तर तुमच्या जमिनीचे पैसे येतील ना, कुठून ना कुठून या जमिनीतून वर कुठून तरी येतील ना. आणि जमीन के कहाँ से आपको धन आएगा. आपकी जरूरत पूरी करना है, आपकी जो नीड है वो पूरी करना. घर के लिए आपको इस जमीन से ही मांगना पड़ेगा. आणि घरासाठी तुम्हाला जमीनूनच मागावं लागेल. तो आपको बोलना पड़ेगा मेरे जमीन के काम यीशु के नाम से हो, इस भूमि से गड़ा हुआ धन मुझे मिले, यीशु के नाम से मिले. मैं घोषित करती हूँ आने वाले दिनों में मुझे इस भूमि से गड़ा हुआ धन मिलेगा. मैं डिक्लेयर करती हूँ. आप ये जब बोलते हो ना, तब क्या होता है, वो भविष्यवाणी होता है. आणि ज्यावेळेस तुम्ही वचनाच्या द्वारे डिक्लेअर करता, घोषित करता, त्यावेळेस ते तो भविष्यवाणी यीशु ने कहा वैसे ही हो जाएगा. आने वाले त्यावेळेस दिनों प्रभू में. यीशु म्हटलं की तसंच होऊन जाईल तुमच्यासाठी येणाऱ्या तो दिवसांमध्ये. ये दूसरा प्रकार. हा दुसरा प्रकार आहे. जब आप कोई भी व्यसन करने वाले व्यक्ति से लिए प्रेयर करोगे तो आप उन्हीं के घरों में, उन्हीं से, या फिर जब आप प्रेयर में हो उन लोगों के साथ रहते हो, यानी आपकी तराई कौन सी है, व्यसन की. आपके लोग जो मारपीट कर रहे हैं, आपसे झगड़ा कर रहे हैं, उन लोगों के बीच में आप तराई में रह रहे हो. वहीं से आपको बाहर भाग के जाके नहीं करना है, उन्हीं के बीच में खड़े होकर, मतलब उनके सामने मत करो, नहीं तो मारेगा और भी. तो आप जब भी वहाँ पर जब वो नहीं रहेंगे तो आप बोलना है इस घर में कभी दारू नहीं पिएगा, ये व्यक्ति विष्णु कभी दारू नहीं पिएगा, वो कभी गाली नहीं देगा, वो झगड़ा नहीं करेगा. यीशु के नाम से मैं घोषित करती हूँ विष्णु एक अच्छा प्रभु का दास है. ऐसा बोल के संजय को प्रभु का दास बना दिया. आणि आज ज्यावेळेस वो आगे बढ़ता है. आणि ज्यावेळेस संजय के दिन में मालूम है ना, जो रोड पे पड़ पी के ऐसा पड़ता था, आणि जे संजय बाबू रोडावरती पिऊन पडायचे दारू पिऊन, आज वो पहले प्रभु के ऊपर के भवन में आगे बैठता है सबसे पहले. आज परमेश्वराच्या वरच्या प्रभावामध्ये सगळ्यात पुढे येऊन उसको बसतात. पकड़ के वो हो गया बाबा. आणि त्यांना उदाहरणामध्ये पकडून पकडून त्यांना मुक्त केलं. आपको समझ में आया? अगर वचनों में उसको उदाहरण के लिए पकड़ा और वो सच हो गया, तो आप प्रेयर में ऐसे डिक्लेयर करोगे, उस घर में डिक्लेयर करोगे तो नहीं होगा. आणि वचनामध्ये ये भी भविष्य ते झालं तर तुम्ही समजा प्रेयर मध्ये घरामध्ये डिक्लेअर करा, घोषित करा, तर काय त्या गोष्टी होणार नाही. कारण की हा पण भविष्यवाणीचा एक प्रकार आहे. तो सरिता खड़ी होकर कहेगी उस जगह पर, वो जमीन पे, वो उसकी माँ जाकर यीशु के नाम से ये जमीन सेल होगी, भले इसका डॉक्यूमेंट नहीं है, डॉक्यूमेंट बनेगा. यीशु के नाम से कोई चीटिंग नहीं होगा. उधर जाके खड़े रहो, तराई में जाना है. कहाँ लेकर गया, ऐसा नहीं किया उसने. आणि तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन प्रार्थना करावी लागेल. उसमें वो चला,
उस हड्डियों के बीच में वो चला, आणि त्या हाडांच्या मध्ये तो चालला कोई इकडे. टॉप पे नहीं रखा था उसको, आणि त्याला पुढे उंच नव्हता ठेवलेला उस तराई में था। आणि तो त्या खोऱ्यांमध्ये होता भाग के जाने के लिए नहीं प्रभु बोला। आणि तिथं पळून जाण्यासाठी नाही प्रभू प्रभु आपको कहता है आप जिस परिस्थिति में हो वहां से भागो मत, वहीं पर खड़े होके भविष्यवाणी करो। आणि प्रभू तुम्हाला आज सांगतो की ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही आहात तिथून पळून जाऊ नका, परंतु तिथेच उभे राहा आणि भविष्यवाणी करा. वहां प्रोक्लेम करो, आणि तिथं तुम्ही घोषित करा, भविष्यवाणी करो। भविष्यवाणी कैसे करा? भविष्यवाणी कभी ऐसी नहीं की जाती तू कल मरने वाली है आणि भविष्यवाणी अशी नाही केली जात की तू उद्या मरणार कल आहे तेरा सत्यानाश होने वाला आणि है, उद्या तुझं सत्यानाश होणार आहे, तू कल कीड़े पड़ के मरने वाली है, ऐसा नहीं उद्या किया तू जाता। पळून मरणार आहे ही भविष्यवाणी. भविष्यवाणी उत्तेजित रहती, उत्साहित रहती। आणि भविष्यवाणीच्या द्वारे उत्तेजना म्हणजे उत्साह भेटतो. सही है। आज तक आपको जितनी भी भविष्यवाणी आई है, आता पण तुम्हाला जेवढ्या भविष्यवाणी आलेल्या वो आहेत मिलने के बाद आप ऐसे हुए, आणि त्या भविष्यवाणी भेटल्यानंतर तुम्ही निराश झालेले आहेत का? नक्की झाले. ऐसे हुए, ऐसे झाले तो कैसे हुए? कसे झालेले आहात? उत्साही आनंदी आनंदित झाले आहात. सही है। तो वैसे ही आप सकारात्मक बोलो। आणि म्हणून तुम्हीच मग सकारात्मक असं घोषित करा. आपको समझ में आ रहा है? आज प्रभु भविष्यवाणी यही कहता है, और कलीसिया के लोगों को भी, हर एक व्यक्ति, जरूरी नहीं है कि उन्हें मैं ही भविष्यवाणी करूं, कुछ ही लोग, आप सब भविष्यवक्ता हो यीशु के। आणि म्हणून प्रभूची हीच इच्छा आहे, जरूर नाही की मीच फक्त भविष्यवाणी करावी, परंतु देवाची इच्छा आहे की तुम्ही सर्वजण त्याचे संदेष्टा, त्याचे भविष्यवक्ता असावे. आप प्रोक्लेम करना है, आणि तुम्हाला घोषित करायचं आहे आप आपके लोगों के लिए आप बोलना है, आणि तुमच्या लोकांसाठी तुम्हाला बोलायचं रेशमानी उसके आहे. भाई के लिए, उसके पिता के लिए खुद बोलना है। आणि रेशमाने तिच्या वडिलांसाठी, तिच्या भावासाठी स्वतः आप अपने भविष्यवाणी लोगों के करायची. लिए खुद बोलो, तुम्ही तुमच्या लोकांसाठी स्वतः भविष्यवाणी भविष्यवाणी करो, करा. क्योंकि आपके लोग हैं वो। या कारण ते तुमचे लोक आहेत. ये जो जैसे कि किन लोगों के बीच में था? इस्राएली लोगों के बीच में था, आणि उनके लोगों के बीच में था। हा जो एजेकियल आहे तो त्याच्याच लोकांमध्ये म्हणजे इस्रायल लोकांमध्ये होता. तो आप भी अपने लोगों के बीच के लिए, आपके लिए प्रेयर करो, तर तुम्ही पण तुमच्या लोकांसाठी त्यांच्यामध्ये राहून प्रार्थना करा. आप भविष्यवाणी करो। तुम्ही भविष्यवाणी करा. उन हड्डियों को उसने भविष्यवाणी की, आणि त्या हाडांना त्यांनी भविष्यवाणी केली. क्या भविष्यवाणी की? काय भविष्यवाणी केली पढ़ेंगे आपण वाचू. 5 वचन से। प्रभू परमेश्वर या हस्तींना म्हणतो, पहा मी तुमच्यात श्वास घालतो म्हणजे तुम्ही सजीव व्हाल. मी तुम्हाला स्नायू लावीन, तुमच्यावर मांस चढवीन, तुम्हाला त्वचेने आच्छादीन, तुमच्यात श्वास घालीन म्हणजे तुम्ही सजीव व्हाल आणि तुम्हाला समजेल की मी परमेश्वर आहे. हाँ, परमेश्वर ने ऐसा बोलने के लिए बोला। अब 7वें वचन में, मला आज्ञा झाली त्याप्रमाणे मी संदेश दिला. मी संदेश देत असता आवाज झाला आणि पहा भूकंप होऊन अस्थिंना अस्थिं जळून लावून जळल्या. वो सारी जो हड्डियां थी वो एक दूसरे से क्या हो गई? जुड़ गई। तो वैसे ही जो लोग आपके दूर है वो आपके क्या हो जाएंगे? समझ में आया? गुईडोल हो जाएगा, आत्मिक गुईडोल हो जाएगा। आणि आपली भूकंप होईल. तो आज प्रभु चाहता है आप भविष्यवाणी करें, आज प्रभूची इच्छा आहे की तुम्ही भविष्यवाणी करावं. तो आप भविष्यवक्ता हो। तर तुम्ही संदेश आहात. तो आप ऐसा मत सोचो कि कोई और मेरे लिए भविष्य, आप खुद बनो, आप खुद तैयार हो जाओ। मैं नहीं करके नहीं, आप बोलो, सीखो। तुम्ही स्वतः मना स्वतः सोडणी उभं माँ के पेट से राहता. कोई सीख के नहीं आता। आणि आईच्या पडून कोणी भविष्यवाणी शिकून येत नाही. कसं बोलायचं ना, माझ्या नवऱ्यासाठी मी काय बोलू? और मेरे पति के लिए मैं क्या बोलूं, कैसे बोलना है? अपने पति के साथ हर पत्नी रहती है, उसको क्या बोलना है उसको मालूम होना चाहिए। आणि त्या स्वतःच्या नवऱ्यासोबत हरेक पत्नी राहत असते, तिला काय बोलायचं तिला माहिती असणं गरजेचं आहे. आपके लोग जो यीशु के पास नहीं है, आप क्या बोलोगे? आणि तुमचे लोक जे प्रभू येशूकडे नाही तुम्ही त्यांना काय बोला? अजून जवळ या। एकटू विश्वास करेगी तो तेरा और तेरे घराने का उद्धार है. नहीं, आपको भविष्यवाणी करना है। आप प्रेयर क्यों कर रहे हो? आप भविष्यवाणी कैसे की जाती है? बोला जाता है। आमीन, ये करेक्ट है। इसने भी जो बोला ना ये करेक्ट है। तभी सोचो मेघा कैसी करेगी शुभम के लिए? आणि मेघा तो मैंने कशा बोलते शुभम बोलेगी शुभम, त्या म्हणते मैं शुभम तुझे यीशु के नाम से एक भविष्यवक्ता आज्ञा देती है, प्रभु की दासी तुझे आज्ञा देती है, उठ, सोए में से जाग उठ, परमेश्वर की ज्योति तुझ पर चमकी है, उठ, प्रभु के सेना में शामिल हो जा, जहां कहीं भी है तू यीशु के पास, और क्रूस उठाकर यीशु के पीछे चल, मैं तुझे आज्ञा देती हूँ। आपको दिखाई देगा, आप बार बार बोलो, ये बार बार बोलो जब तक
वो होता नहीं जब तक वो क्रूस उठाकर यीशु के पीछे आता नहीं। आणि तुम्ही हे वारंवार बोला, जोपर्यंत त्या गोष्टी होत नाही, जोपर्यंत तो व्यक्ती क्रूस उचलून प्रभूच्या मागे येत नाही, तोपर्यंत तुम्ही घोषित करत आपको राहा. दिखाई देगा कुछ ही दिनों में, आणि कुछ ही येणाऱ्या दिनों काही में, दिवसात तुम्हाला दिसेल, कुछ ही दिन अगर वो विश्वास से बोल रही है ना जर त्या विश्वासाने बोलत आहे अपने घर में स्वतःच्याच घरात या अपने प्रेयर हॉल में किंवा आपल्या प्रार्थना रूम वो मध्ये, बोल रही है शुभम मैं तुझे आज्ञा देती हूँ, आणि त्या बोलतात की शुभम मी तुला आज्ञा देते, आपको दिखाई देगा वो शुभम यहाँ बैठा हुआ आणि तुम्हाला दिसत नाही शुभम बसलेला आहे. आमेन आमेन है ना? क्रिसमस में वहाँ सेवा करते हुए दिखाई आणि देगा। ख्रिसमस मध्ये सेवा करताना दिसेल. दिसंबर तक आना चाहिए वो। आणि डिसेंबर पर्यंत तो आलाच पाहिजे. आपको सिर्फ उन्हें भविष्यवाणी करना है। अगर आप ऐसे भी बोल सकते जैसे सत्य का, तू सत्य को जान और सत्य के पीछे बोले, तेरे सारे बंधन में यीशु के नाम से तोड़ती हूँ, क्योंकि सत्य बंधन मुक्त करता है। का कारण की सत्य बंधन मुक्त करतं. आप ऐसे भी बोल सकते हैं, अगर आपको मालूम है कि वो झूठ में फंसा हुआ है तो आप ऐसे उस समय बोल सकते हैं। आणि तो खोट्यामध्ये फसलेला आहे, तर तुम्ही त्यावेळेस असं बोलू शकता त्या व्यक्तीला. मालूम है? तो जातीय बंधन, कुछ कुछ लोगों के जातीय बंधन होते हैं। काय काय लोकांचे जातीय तो आप बंधन आहे. बोलना उस समय, मैं यीशु नासरी के नाम से मेरे बच्चों के ऊपर, मेरे लोगों के ऊपर से जातीय बंधन तोड़ देती हूँ। अगर अश्विनी उसमें उस एरिया में चलते चलते, भले जोर से नहीं बोले वहाँ पर, क्योंकि रास्ते में चल रही है ना, नहीं तो लोग बोलेंगे काय झालं हिला बाई ओरडायला लागली। हाँ, तो वो बोल सकते हैं, अगर उसे चाहिए कि कुडसावरा के लोग उद्धार पाए, तो वहाँ से चलते समय वो बोल सकते या इकडच्या सगळ्या जातीच्या आत्म्यांची बंधन मी येशूच्या नावात तोडते, या सगळ्यांना सत्याच्या मागे चालण्याची आज्ञा देते। उठा उठा मसने उठा, आणि कोणत्या आज्ञा? टेंबे उठा, मोरगे उठा, आणि कोण? भुसारी उठा येशूच्या नावात, या येशूच्या मागे। और ऐसे चलते चलते घोषणा कर सकते हैं. बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे, और बाइबल में ऐसा लिखा है, इफ्सियों की पुस्तक निकालो, आणि इफ्सिकांस स्तोत्र काल पण आपण एक वचन वाचलं ना, उठा म्हणून। 5वां अध्याय, इफ्सियों की पुस्तक 5वां अध्याय इफ्सिकांस स्तोत्र अध्याय 5 और उसका 14 से, आणि त्याचं वचन 14 पासून. म्हणून तो म्हणतो, 14 ही पढ़ना। म्हणून तो म्हणतो, हे निद्रिस्ता, एफिशियंस 5 वर्स 14। हे निद्रिस्ता जागा हो, वो मेलेल्यातून उठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल. हाँ, क्या लिखा है? हे सोने वाले उठ, जाग, मुर्दों में से जी उठ। हे मसने, हे भुसारी, मुर्दों में से उठ, और मसीह की ज्योति तुझ पर चमकी है। चला लौट आई यीशु के पीछे, है ना? तो अब आपको ये जब आप बोलने के बाद, अन्य जातियों के लिए बोलने के बाद, अब आपको क्या करना है? क्या वो जो हिजकियेल में लिखा है ना, वो सेना बनी, आणि हेजेकियेल मध्ये दिलेलं आहे की सेना बनली. क्या लिखा है यहाँ पर देखो, हे काय लिहिलेलं आहे? अत्यंत बड़ी मला आज्ञा झाल्याप्रमाणे मी संदेश दिला तेव्हा हाँ, 10 वर्ष मला आज्ञा झाल्याप्रमाणे मी संदेश दिला, तेव्हा त्यांच्या श्वास येऊन ते सजीव झाले व अतिशय मोठे सैन्य आपल्या पायावर उभे राहिले. हाँ, जे ख्रिस्तासाठी, देवासाठी। और मसीह के लिए आपको समझा? तो आपको वही बोलना है कि प्रभु की सेना में शामिल हो जाओ। आणि तुम्हाला हेच बोलायचं आहे की प्रभूच्या मसने, सैन्यामध्ये तुम्ही सामील व्हा. आप चलते चलते अपने रोड में, एरिया में आप बोल सकते हो। आणि तुम्ही चालता जाता तुमच्या एरियामध्ये रोडावरती तुम्ही बोलू शकता, हे घोषित करू शकता. आपको आने वाले दिनों में आप लगातार बोलते जाओ। आज एक दिन किया, कल नहीं किया, ऐसा नहीं। आणि आज केलं उद्या नाही केलं असं नाही, पण तुम्हाला वारंवार सतत तेच करायचं लगातार आहे. भविष्यवाणी करो। आणि म्हणून तुम्ही असं चालता जाता भविष्यवाणी बाइबल करा. में लिखा है भविष्यवाणी विश्वास से करे। आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की भविष्यवाणी आपण विश्वासाने हाँ, करावी. भविष्यवाणी पर विश्वास करे, भविष्यवाणीवरती विश्वास ठेवा. उसे तुच्छ नहीं समझे। भविष्यवाणीला तुच्छ जाण्याचं नाहीये. देखो, पढ़ेंगे थोड़ा सा उस वचन पर। आणि हे वचन वाचू आपण. पहला थेसलोनिका पहिलं थेसलोनिका और उसका 19 और 20। आणि त्याचं वचन 19 आणि 20. फर्स्ट थेसलोनिका पहिलं थेसलोनिका पत्र 5 अध्याय 5 19-20। त्याचं वचन 19 आणि 20.
आत्म्याला विझवू नका, आत्माओं को मत बुझाओ। संदेशाचा धिक्कार करू नका। हाँ, आत्माओं भविष्यवाणी को तुच्छ मत जानो। तो इसलिए आप बोलते जाओ अपने घर के लिए। आप जब भविष्यवाणी करते हो हर चीज के लिए डेली करते रहो, आपको होता हुआ दिखाई देगा। आणि तुमच्या घरासाठी ज्या गोष्टीसाठी तुम्ही सकारात्मक भविष्यवाणी करता ते रोज घोषित करत राहा, थोड्या दिवसांनी तुम्हाला फरक दिसेल। हाँ, अभी हम पढ़ेंगे रोमन्स 12 आपण वाचू रोमकरांस पत्रात 12 उसका 6। आणि त्याचं वचन 6। ठीक है, आपको भविष्यवाणी दान मिला है? आप भविष्यवक्ता हो? हाँ? आप भविष्यवक्ता हो? आप भविष्यवक्ता हो? तो भविष्यवाणी आपको दान मिला है? मिला है? मिला है? तो फिर देखो, आपल्याला प्राप्त झालेल्या कृपादानांप्रमाणे आपल्याला निरनिराळी कृपादाने आहेत। रोमियो की पुस्तक 12 का 6, रोमन्स 12:6, रोमन्स 12:6। हाँ, म्हणून ईश्वरी संदेश सांगण्याचा असल्यास आपण तो आपल्या विश्वासाच्या प्रमाणाने सांगावा। हाँ, क्या लिखा है? जिसको भविष्यवाणी का दान मिला है। किसको भविष्यवाणी का दान मिला है? आणि कोणाकोणाला भविष्यवाणीचं दान भेटलेलं आहे? बस कुछ लोगों को नहीं मिला, काही लोकांना नाही भेटलेलं का? मिला है ना? तो क्या लिखा है? भविष्यवाणी करें। तर काय सांगितलेलं आहे की त्यांनी भविष्यवाणी क्या करायची? बोला है? आज से आपको क्या करना है? आज भविष्यवाणी तुम्हाला काय करायचं? भविष्यवाणी करायची है ना, बोलना है। अगर आपकी शादी नहीं हो रही है, आपके बच्चों की शादी नहीं हो रहा है, बोलना अगले इस महीने में तारीख शादी हो जाएगी। आणि ज्यावेळेस तुमचा विवाह होत नाही किंवा तुमच्या मुलांचा विवाह होत नाही तर बोलायचं आहे की या पुढच्याच महिन्यात विवाहाची तारीख निघेल। हाँ, पुढच्या वर्षी फिक्स आणि पुढच्या वर्षी फिक्स होईल लग्न। फाइनल शादी में मेरे घर में बहू आएगी, आणि फायनल होईल, लग्न होईल आणि माझ्या घरसून येईल, मेरे घर में दामाद आएगा। माझ्या घरात जावई येईल। दामाद मतलब वो बेटी जाएगी, मतलब दामाद से रिश्ता जुड़ेगा, ऐसा घर जवाई नहीं। आणि मुलीचं पण लग्न होईल। आप प्रोक्लेम करो, तुम्ही असं घोषित करा, आपको जो आप चाहते हो आप बोलो, बोलना जी है। तुमची इच्छा आहे की तुम्ही बघावं त्या गोष्टी जर तुम्ही बोलायच्या आहेत। ऐसे पर और ऐसे नाही करणार आहे। असं संशय नाही पकडायचं, मला असं वाटतं होईल वाटतं। तर शक नाही करणार। मी येशूच्या नावात मी बोलते, मी अशी बोलते की असं होणार नाही। विश्वास कसा? आणि मजबूत विश्वासाने बोलायचं, स्ट्रॉंग बोलायचं। विश्वास बोलतो। और विश्वास बात करता है। मैं रोज मेरे शुगर के लिए प्रेयर करती हूँ। आणि मी रोज माझ्या शुगरसाठी प्रार्थना करते। प्रेयर कैसे करते हैं? प्रभु मेरा शुगर नॉर्मल करो, ये प्रेयर होता है। आणि अशी प्रार्थना असते, पर मैं नहीं करती। पण तुम्ही असं नाही करत। मैं क्या बोलती हूँ? आणि मी काय बोलते, मुझे बीपी शुगर थायराइड नहीं है, आणि मला बीपी शुगर आणि थायरॉइड नाही आहे, रोज बोलती हूँ। आणि रोज बोलते। इसलिए मेरी शुगर की गोली मैं नहीं खाती। आणि म्हणून मी शुगरची गोळी खात नाही। कभी ऐसा मुझे महसूस हुआ तो रात को खा लेती, कधी असं वाटलं तर क्वचित रात्री खाते, नहीं तो नहीं खाती। नाही तर नाही खात। बीपी की, और डॉक्टर ने बोला था बीपी की गोली बढ़ेगी, आणि डॉक्टरने सांगितलं की बीपीची गोळी वाढेल, लेकिन मैं फिर भी बोली मुझे बीपी नहीं है। आणि तरी सुद्धा म्हटले की मला बीपी नाही ये आहे। नहीं बढ़ा, प्रभु की दया से बीपी की गोली नहीं बढ़ी, और मैं विश्वास करती हूँ आने वाले दिनों में ये भी गोली बंद होगी। आणि बीपीची गोळी नाही वाढेल, मी विश्वास ठेवते की येणाऱ्या दिवसात ती पण गोळी बंद होईल। लेकिन मैंने तुरंत दवा बंद नहीं किया था। मैं जब बोलते गई मुझे महसूस हुआ कि अभी मैं कुछ भी खाती हूँ शुगर नहीं बढ़ रहा है, तब मैंने गोली बंद की। तुरंत मैंने बोला, आज बोला मुझे बीपी शुगर थायराइड नहीं है, आणि आज मी म्हटलं मला बीपी शुगर थायरॉइड नाही आहे, तो मैंने तुरंत गोली बंद नहीं किया था। आणि लगेच गोळ्या वगैरे बंद केल्या। लेकिन मेरा फेथ ने मुझे जब बताया कि मेरा शुगर मेरा बॉडी कंट्रोल में है, तो मैंने शुगर की गोली बंद कर दी। आणि माझ्या विश्वासाने मला सांगितलं की माझे शुगर आणि माझं बीपी कंट्रोलमध्ये आहे, त्यावेळेस मी त्या गोळ्या तो बंद केल्या। प्रोक्लेम करने से तर घोषित केल्याने हम आगे आने वाले दिन में परमेश्वर करवाता है। आणि येणाऱ्या दिवसामध्ये देव कार्य करतो तसं। लेकिन अगर मैंने ऐसे सोचा, पण तुम्ही असा विचार केला जैसे असता, डॉक्टर कहते हैं, जसे डॉक्टर म्हणतात आओ एकदा डायबिटीज झाली, एक बार ठीक आहे, डायबिटीज सुद्धा होते, वो त्या काय गोळ्या काय मरेपर्यंत खायच्या आहे, और मरते नंतर वो गोलियां खानी है, ते काय होणार नाही। उससे कुछ नहीं होगा। एक डॉक्टर बोला थायरॉइड कधी जात नाही। और एक डॉक्टर ने कहा कि थायरॉइड कभी नहीं जाता है। पहले तो हमारे पीछे बैठी है इस तरह, उसका थायरॉइड गया। आणि बघा आपल्या मागे इस्तर बसलेले आहे ते थायरॉइड गेलेला आहे। रोज बोलती है ईश्वर को थायराइड नहीं है, ईश्वर को थायराइड नहीं है। आणि रोज घोषित करते की इस्तरला थायरॉइड नाही है। वो नहीं बोलती थी,
ती नव्हती और बोलत मैं बोलती थी पण तुम्ही बोलायचे और उसका रिपोर्ट बिना थायराइड है वो तिचा भी report कंटिन्यूस बिना 3 रिपोर्ट उसके नॉर्मल आए आणि ते पण कंटिन्यूस 3 रिपोर्ट तिचे क्योंकि नॉर्मल गोली आले बंद करने के बाद रिपोर्ट पे थायराइड आ जाता है आणि गोळी बंद केल्यानंतर पुन्हा थायरॉइड येतो है ना? तो एक बात हमेशा याद रखो आणि हे नेहमी लक्षात ठेवा बीमारी के लिए फाइनेंशियल के लिए अपने बच्चों के लिए अपने शरीर के लिए आपको बोलो मेरा ये शरीर निर्बल नहीं रहेगा दुखी नहीं रहेगा कष्टी नहीं रहेगा आनंदित रहेगा आपको ये भविष्यवाणी करना है तो आपको समझा आपल्या भविष्यवाणी शरीरासाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या घरासाठी आपल्याला भविष्यवाणी करायची सकारात्मक बोलायचे मालूम हुआ तो करेंगे आज से भविष्यवाणी आजपासून भविष्यवाणी करा रास्ते में चलते समय रस्त्यात चालता वेळेस तो अभी करेंगे अपने पहले घर के लिए करेंगे फिर दूसरों के लिए पहिले घरासाठी करू मग दुसऱ्यांसाठी करू हाँ, दूसरों के लिए जो प्रेयर के लिए नाम आए हैं ना उनके हम सेकंड सेक्शन में करेंगे आणि दुसऱ्याचे जे प्रार्थनेसाठी नाव आले त्याचं सेकंड सेक्शन मध्ये करू हम दूसरे सेक्शन में उनका नाम लेके प्रेयर करेंगे अभी फिलहाल हम पहले सेक्शन में अपने लिए करेंगे आणि आपण पहले ये सिखाए तो आप भविष्य वक्ता हो तो पहले किसके लिए करना चाहिए आपके लिए खुद के लिए करना चाहिए ना अपने शरीर के लिए करना चाहिए ना स्वतःच्या शरीरासाठी केलं पाहिजे ना बराबर है अपने बच्चों के लिए करना चाहिए आपल्या ना मुलासाठी केलं पाहिजे प्रॉपर्टी के लिए करना चाहिए ना स्वतःच्या प्रॉपर्टीसाठी केलं पाहिजे क्या बोलते हो तो ये करेंगे तो अभी मुझे बोलने की जरूरत नहीं ना क्या बोलना है समझ में आया है करा लें ना किसी को कोई प्रश्न है तो अभी पूछो आता मला त्या घरात मला हवंय का आता मुला घरात राहून प्रेयर करायचं हाँ तुला ते घर हवंय ना म्हणून तू काय करायचं त्या बिल्डिंगच्या नाही तर तुझ्या घरात ते घर दिसतं ना आता त्या खिडकीजवळ जाऊन म्हणायचं येशूच्या नावात या महिन्यात मी या घरात जाणार आहे हे घर येशूच्या नावात येशूने मला दिलेलं आहे माझे सासरे उठा माझ्याकडे या आणि म्हणावं की सुनबाई हे घरात तुला काय बोलतात रजनी अच्छा हे रजनी उठ चल अभिराज बरोबर ये तुला असं बोलायचं जिथून तुम्हाला जिथून दिसतं मी काय म्हणते तिला रस्त्यात जाताना भुसारी टेंबे जे दिसतात मसणे असं बोलत बोलत तुम्हाला कळालं तसंच तुला तुझ्या खिडकीतून म्हणायचं येशूच्या नावात ते घर माझं आहे येशूच्या नावाने ते घर माझं आहे त्या घरात आजपासून कुणी भाडे करून राहणार नाही मी जाणार मी त्याचा अधिकार घेते येशूच्या नावात असं उठा असं म्हणायचं सासऱ्यांना काय बोलते काका येशूच्या नाव काय भगवान केला ए भगवान काका हा तुम्हाला कमांड करायची ना कमांड करताना असंच बोलायचं तुम्हाला कमांड दिली आहे ना हे भगवान काका मी तुला आज्ञा देते येशूच्या नावात माझ्याजवळ ये उठ ये माझ्याजवळ आणि घर मला दे चावी देऊन जा माझ्याकडे असं तुम्हाला बोलायचंय सतत बोलायचं सारखं जवळजवळ तुम्हाला ते घर दिसतं आज बोलला दुसऱ्या दिवशी पण बोला तिसऱ्या दिवशी पण बोला मी रोज बोलते माझ्या शुगरसाठी शुगर नॉर्मल आहे तरी पण मी बोलते की माझी शुगर थायरॉइड बीपी नाही बोलायचं रोज बोला जोपर्यंत तुम्हाला त्याच्यावर वर्चस्व मिळत नाही और आप रोज बोलो जब तक आपको उसके ऊपर अधिकार नहीं मिलता जब तक वो पहाड़ हटता नहीं आज नहीं हटा जोपर्यंत तो डोंगर जात नाही उठून जात नाही तो आज नाही गेला परंतु तो उद्या पण घोषित कल्या करेल म्हणते ए डोंगर उठून हो मी तुझं उदाहरण बघते जाऊ नका तिथे येशूच्या नावाकडे जातो कारण तिथंच डोंगर आहे ना तो है ना तुम्हाला कळाला अर्थ एक दिवस खरंच डोंगर जाईल और एक दिन सच में वो पहाड़ चला जाएगा मग है ना मी स्वतः कधी कधी म्हणते की ही सृष्टी मी जिथं जोपर्यंत जिवंत आहे तिथं भूकंप देऊ नको मैं हमेशा सृष्टि को आज्ञा दूंगी जब तक मैं जिंदा हूँ इस जगह पे भूकंप कारण नहीं मी देना शिकली आहे की सृष्टी सुद्धा आपलं ऐकते आपल्या अंडर आहे आपल्या अधीन आहे क्योंकि मैंने सीखा है कि सृष्टि भी हमारा सुनती है और हमारे अधीन है या जोशवाने इस योशु ने सूर्याला म्हटलं तिथंच थांब उसने सूर्य को कहा कि और वहीं सूर्य पे थांबला और सूर्य वहीं पे रुका रहा जर सूर्याने जोशवाचं ऐकलं मग माझं का नाही ऐकलं अगर सूर्य ने यहोशू का सुना तो मेरा क्यों नहीं सुनेगा बरोबर आपण पण त्याच्यासारखीच आहोत ना हम मला उसके कळालं ऐसे ही आता हैं। हा हे करा इवन तुम्ही कोणाचा मोबाईल सुद्धा तोडू शकता जर त्याच्यात काही चुकीचं असेल तर आप दूसरे का मोबाइल भी फोड़ सकते हो अगर उसमें कुछ गलत होगा तो अगर गाँव में फोन पे जमीन कैसे चाहिए
हाँ? गाँव में जमीन हो तो कैसे प्राप्त कर सकते हैं? तो अपनी जमीन कोई तो खुला जगह रहेगा ना। मेरे गाँव में हाँ, तो खुला तुम्हारे जिधर रहते हो उधर खुला जगह है ना। वो अपने गाँव में ले जा रहे हैं। अरे तो वही तो मैं बता रही हूँ, सुनना। तुम्हारे घर में किधर तो जगह होगी ना, खुली जगह। तो खुली जगह में आसमान की तरफ देखकर, पृथ्वी की ओर देखकर भविष्यवाणी करने का और उस जगह का नाम लेने का। ओडिशा का ना, ओडिशा की जमीन, हे आकाश सुन, मैं तुझे आज्ञा देता हूँ, तुझे मुझे सुनना है। हे जमीन सुन, ओडिशा की जमीन जो मेरी है, मेरा घर है, वो मुझे वापस दे, हक उसका दे। आप ऐसा बोल सकते हो, खुले में जा सकते हो। इवन यहाँ तक अगर आपको कोई शत्रु तकलीफ दे रहा है, इथपर्यंत की तुम्हाला कुठला शत्रू खूप त्रास देतोय, तो आप खुली जमीन में, तुम्ही उघड्या जमिनीमध्ये खुली जमीन में जाकर वहाँ की मट्टी ले सकते हो तुम्ही उघड्या जमिनीमध्ये जाऊन ती माती घेऊ शकता और खुले आप बोलना, आकाश तू मेरा सुन। आणि मोकळ्या आकाशाला म्हणायचं की तू माझा आई। आकाश मेरा सुन, मैं यीशु के नाम से बोलती हूँ। पृथ्वी तू मेरा सुन, मैं यीशु के नाम से, मैं प्रभु का दास बोलती हूँ, ये फलाना फलाना व्यक्ति का नाम से मैं ये मिट्टी डालती हूँ और उसे श्राप देती हूँ। सिर से बाल से लेकर पैर तक, नाखून तक उसके सिर पर फोड़े आएंगे। आपको थोड़े दिनों के बाद वो आदमी फोड़े में भरा हुआ दिखेगा। इतना पावर है टंग्स में। लेकिन तुम्ही अशी आपको माती गवाही देवाच्या पकडा. नावाने घेऊन उडवू शकता, आकाशामध्ये बोलू शकता की जो गवाही. मला छळतो तर त्याने त्याला डोक्यापासून ते पायापर्यंत फोड्याने भरू दे। एवढी तुमच्या शब्दामध्ये पावर सामर्थ्य देवाने दिलेला आहे। अभी जब भी 40 दिन का फास्टिंग था ना, आता 40 दिवसांचा जेव्हा उपवास मैं मेरी करतो, गवाही देती हूँ, मी माझी साक्ष देते। मैंने ऐसे ही किया। मी असंच केलेलं। मेरे सिर घर किचन के पीछे जाकर मैंने मट्टी लिया माझ्या किचनच्या मागे जर मी माती घेतली और मैंने कहा, आणि मी म्हटले, हे आकाश सुन, हे पृथ्वी सुन, आणि मी म्हटले हे आकाशाने हे पृथ्वी आहे, ये सारी जो मसीह विरोधी संगठन है इनकी शक्ति नष्ट हो और वो तितर बितर होने पाए और उनमें से आत्मा जिनको चुना है वो मसीह में आए। और उसके विरोध में मैं आज ये मट्टी डालती हूँ और अगर वो नहीं बदलने वाले रहेंगे तो वो नष्ट हो जाए। आणि त्याच्या विरुद्ध ऐसे मी मैंने मिट्टी झाड़ा। आणि असं करून मी माती आकाशामध्ये उधळली। उसके बाद से ये जो सताव थोड़ा थोड़ा कम होने लगा, आणि त्याच्यानंतर हा जो सताव आहे तो कमी झाला। क्योंकि हमने मट्टी के बारे में भी सीखा। तब से मुझे बहुत फर्क पड़ा था, वो मेरे मन में बैठ गया था। मी मातीबद्दल और अभी भी है, माझ्या ऐसा नहीं मनामध्ये बोलती बसते हूँ, ना। अभी भी मेरे मन में मिट्टी के बारे में भरा हुआ है। आता पण माझ्या मनामध्ये मातीबद्दल बोललेलं आहे। आकाश और मिट्टी हमारे लिए गवाही रखा गया है, तो ये आणि हमारा आकाश सुनता है। आकाश आणि पृथ्वी आपल्यासाठी साक्षीदार म्हणून आहेत, म्हणून ते आपलं ऐकतात मालूम है? तो इसलिए आप यहाँ ये कर सकते हो। आणि म्हणून तुम्ही हे करू आणि मग शकता। आता आम्ही तर बिल्डिंगमध्ये राहतो, मग आमच्या ज्या जमिनी आहेत त्यासाठी आम्हाला प्रयोग करता तिथं माती नाही. तो कुठेतरी गार्डन मध्ये जावा, जिथं कोणतरी, नाही तर चर्चमधल्या वांगीच्या आपल्या चर्चची खुली आम तू इथं प्रेयर केली तरी खुली किती जागा आहे, मैदान बघायचं तिकडे कुठे असं करू शकतो. कुठेही तुम्हाला फक्त खुली जमीन पाहिजे। मैदान पाहिजे वर आकाश पाहिजे। आणि लोक बस आता मैदानात समजा तू गार्डन मध्ये गेली तर लोक बघतील ना, बाई काय करतील, हे जादू कोणा करती काय, है ना? म्हणून सकाळी अति भोरला अशा टायमाला केलं ना, जे लोक कोणी बघत नाही त्या टायमाला करायचं। कारण की एकदा तुम्ही सांगितलं तुमच्या बिल्डिंगला तुम्ही असं प्रदर्शन मारायची। काही माती विकत भेटते ना. हा? माती विकत भेटते ना, जमिनीचीच असते ना ती माती. ते पण आणू शकतो. आणू शकतो ना, माती विकत भेटते, आपण खरेदी करू शकतो, आपल्या घरात ठेवू शकतो। गॅलरीमध्ये असते. नाही तर त्या कुंडीमध्ये असते ना माती, त्याच्यात घेऊ शकतो। आणि खिडकीजवळ आपण हे हा, प्रार्थना करू शकतो। तर आपल्याला मातीची गरज आहे ना, आकाश तर दिसतं, कुठूनही दिसतं। आणि कुणाला काही प्रश्न? ये काम में घर लगाया है हमारा मेरा, तो उसमें कुछ ये जो पहले का भगवान बोलते हैं ना, ये है। मैं नहीं चाहती हूँ वहाँ पे जाए, मेरे को तो अच्छा ही नहीं लगता है नेपाल में। मेरे वहाँ के मेरी जेठानी वो जगह बेच रही है, वो मुझे मिले तो मैं यहाँ पे रोशन के लिए कुछ बना सकती हाँ, तो बोलने का यीशु के नाम से वो बिक जाए, मैं आज्ञा देती हूँ, बिके और मेरा पैसा, मेरा हक मुझे मिले। हूँ। वो तो देने वाली है, उसने बोली है कि यहाँ पे रोशन आवाला, पर मुझे वो अच्छा नहीं लगता है वहाँ पे। तो उससे मैं मुझे क्या पूछना क्या चाहती है? तो क्या उसके लिए कैसे करेगा? वही बोलने का यीशु के नाम से वो जमीन सेल हो जाए। हाँ, ऐसे ही बोलने का, वो जमीन जल्दी बिक जाए, उसे कस्टमर आ जाए, गिराक आ जाए। तो आधे लोग जो उससे छोटी वाली है, मुझसे थोड़ी बड़ी वाली, वो बोलती हुई जगह नहीं बेचने का। यही तो मैं बोला ना, तू प्रोक्लेम कर, बिक जाएगी। आप प्रोक्लेम करो, आणि तुम्ही घोषित करा, ते विकले जाईल।
हालेलुया। हालेलुया। चलो करेंगे प्रार्थना। आओ अपने लिए हम घोषणा करना है अपने अपने जगह पर। आणि स्वतःच्या मेरे ठिकाणी जगह उभे राहून आपल्याला घोषित आप करायचं अपनी आहे जगह पर। मी माझ्या ठिकाणी तुम्ही तुमच्या ठिकाणी हालेलुया। प्यारे पिता, यीशु के नाम से मैं आपके सामने आता हूँ। पिता, आज के वचन के लिए मैं धन्यवाद देता हूँ। और ये वचन इतने दिनों से मैं अज्ञानी रहा, मुझे मालूम नहीं था। अगर ये वचन मुझे पहले ही मालूम होता तो मैं कितने सालों से भविष्यवाणी करता। प्रभु, आपने मुझे भविष्यवक्ता करके चुना है और मैं भी तैयार हूँ भविष्यवाणी करने के। मैं आज से भविष्यवाणी करूँगा। मैं साधारण व्यक्ति नहीं है, मेरे अंदर आत्मा है, पवित्र आत्मा है, परमेश्वर की शक्ति है। मैं मामूली इंसान नहीं, मैं कमजोर नहीं, मैं मसीह में बलवान हूँ। मैं यीशु के नाम से डिक्लेयर करता हूँ। आकाश और हे पृथ्वी सुन, मैं आज से यीशु मसीह का प्रभु का दास हूँ, भविष्यवक्ता हूँ। आज से मैं भविष्यवाणी करूँगा। ये अधिकार वरदान परमेश्वर की ओर से पवित्र आत्मा के द्वारा मुझे मिला है। मैं इसे डिक्लेयर करता हूँ। आज से मैं जो भी कहूँगा, हे आकाश तू सुन, हे पृथ्वी जमीन तू सुन, तू वैसे ही करेगा। आकाश के सारे गण वैसे ही करेंगे। पृथ्वी जरूर वैसे ही करेगी। क्योंकि मेरे जबान मेरे शब्द में अधिकार है। मैं जो बोलूँगा वही होगा। यीशु ने ऐसे ही कहा। तू जो कहेगा संदेह न करेगा। तो जो मैं कहता हूँ वो हो जाएगा। और मेरे लिए वही होगा जो मैंने कहा है। यीशु के नाम से अथॉरिटी को स्वीकार करता हूँ। अधिकार को ग्रहण करता हूँ। और आज से मैं अधिकार से बोलूँगा। हर बातों में मैं अधिकार से बोलूँ। धन्यवाद देता हूँ। मैं पिता पर विश्वास करता हूँ। परमेश्वर पर विश्वास रखता हूँ। और विश्वास ही बोलता है। और मेरी वाणी आज से बोलेगी। यीशु के नाम से आमीन। बंद रखना। पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आती हूँ। जैसे इन्हें बोलने के समय पर तूने मुझे कहा क्या तू प्रेयर नहीं करेगी। पवित्र पिता आज इन्होंने अपने मुंह से कन्फेशन किया है। प्रभु इन्होंने खुद कहा है भविष्यवक्ता। मुझे बोलने की जरूरत नहीं पड़ी। प्रभु इन्होंने खुद कन्फेशन किया कि वो मामूली नहीं, ये प्रभु पवित्र पिता भविष्यवक्ता है। आज से ये जो बोलेंगे वही होगा। मैं भी तेरा दास होने के नाते डिक्लेयर करती हूँ। इस दीवार से लेके उस दीवार तक और सियोन के सभी वासी और इस वीडियो को देखने वाला हर एक व्यक्ति भविष्यवक्ता है। आज से वो भविष्यवाणी करेगा। वो जो बोलेगा वही होगा। आज से पृथ्वी सुनेगी, आकाश सुनेगा, पृथ्वी सुनेगी और वैसे ही होगा। यीशु के नाम से होगा। धन्यवाद आपका नाम लगाते प्रभु। आज से ये साधारण लोग नहीं परंतु भविष्यवक्ता है। आज से ये तेरे दास है। आज से ये भविष्यवाणी करेंगे। इस वरदान का इस्तेमाल दिन प्रतिदिन करते हैं। धन्यवाद देते यीशु के नाम से आमीन। से कहेंगे हालेलुया।